नमस्कार आणि वेलकम. सर्वांचं मनापासून मी स्वागत करते आहे. आपण सर्वांनी खरंच इतका वेळ काढून आपल्या आयुष्यातले काही क्षण काढून माझ्यासाठी आलेत, ह्या वेबिनारवर आलेत. तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमचे हे क्षण खूप महत्त्वाचे असे तुमच्या आयुष्यामध्ये ठरतील, याची मी जिम्मेदारी घेते. तर नक्कीच शेवटपर्यंत राहा, पूर्णपणे समजून घ्या. आजच्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला रेकी म्हणजे काय आणि ती कशी असते, काय त्याचा फायदा येतो आपल्या लाईफमध्ये किंवा काय केलं तर आपल्याला ते मिळते, हे आपल्याला समजून मी सांगणार आहे. तर आपण सर्व तयार आहात का? तर येस म्हणून टाईप करा, जेही आहेत. कारण आपण दोन्हीकडनं कम्युनिकेशन ठेवलं तर जास्त छान वाटतं, की आपण उत्सुक आहात का सगळे? येस, येस. थँक यू. थँक यू व्हेरी मच. माझा आवाज वगैरे क्लिअर येतोय सगळ्यांना? येस. खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला रिप्लाय करत आहात. याबद्दल मला पण खूप छान वाटतं, आनंद होतो. तर खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी मच. तर आज सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छिते, की आपलं जीवन हे स्वतःकडून आपल्यासाठी काहीही करत नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे ना, असं वाटतं आपल्याला. आणि आपल्या शब्दातून, आपल्या बोलण्यातून बरेचदा निघतं, की काय करू? जीवनच माझं असं आहे. जीवनात मला असं मिळालंच नाही. जीवनाने माझ्यासोबत असा अन्याय केला, वगैरे, वगैरे हे शब्द करतात. आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये असे शब्द निघतात. पण विश्वास ठेवा, जीवन स्वतःकडून तुमच्यासाठी काहीही करत नाही. तर हा फक्त तुमच्या भावनांवर आणि तुमच्या विचारांवर प्रतिक्रिया करीत असतो. जसा आरसा. आपण आरशामध्ये स्वतःला पाहिलं तर आपल्याला कुठे डाग असेल किंवा काहीतरी कमी असेल किंवा काहीतरी जास्त असेल तर आपण ते दिसतं. आरसा काहीच नाही करत. तो फक्त तुम्हाला तुमचं रूप दाखवतो, जसं तुम्ही आहात. बदलायचं असेल तर आपण आपल्या चेहऱ्यावरचे डाग कमी करतो किंवा पुसतो किंवा जे काही असेल ते. दुरुस्ती आपण आपल्या चेहऱ्यावर करतो. सेम तसंच जीवन तुम्हाला स्वतःहून काही करत नाही तुमच्यासाठी, तर हा फक्त तुम्हाला आरसासारखा उभा असतो. तर तुमच्या भावनांवर आणि तुमच्या विचारांवर तो प्रतिक्रिया करीत असतो. तुमच्या जीवनात आज जे काही आहे, सुख असेल, दुःख असेल किंवा जे काही आहे, ते त्याला तुम्हीच आमंत्रित केलेलं आहे. किती गोष्ट ना, सुख असेल तर ठीक आहे आपण म्हणू, की मी आमंत्रित केलं. पण दुःख कोणी आमंत्रित करतं का? काही पण. असं थोडी होऊ शकतं. पण हे खरं आहे. आपणच आपल्या जीवनाच्या हर एक पैलूंना म्हणजे प्रत्येक पैलूला आव्हान केलेलं असते. आपणच आपल्या जीवनाचे रचयिते आहोत. आपणच आपल्या जीवनगाथाचे लेखक आहोत. आज आपली जी स्टोरी चालली आहे जीवनाची, ती लिहिली आहे आपण. अननोइंगली आपल्याला माहीतच नाहीये. आपणच आपल्या चित्रपटाचे निर्देशक आहोत आणि आपणच ठरवलेलं आहे, की आपलं जीवन कसं बनवायचं. आणि हे सर्व आपल्या भावनांमध्ये म्हणजे फीलिंग्समध्ये आणि विचारांमध्ये ठरलेलं आहे. तुम्ही ज्या गोष्टींना, ज्या वस्तूंना, ज्या परिस्थितीला प्रेम करता, ती परिस्थिती, वस्तू, स्थिती तुम्हाला चाहते आहे. धन, स्वास्थ्य, खुशी, प्रेम तुम्हाला चाहते आहे. तुम्ही जर आपल्या जीवनातल्या परिस्थितीला बदलवू इच्छिता, तर त्याच्यासाठी संघर्ष करायची गरज नाही. तर फक्त आपल्या भावना बदलवायच्या आहेत. प्रेम पाहिजे, तर प्रेमाची भावना तुम्हाला निर्माण करावं लागेल. तुम्हाला स्वास्थ्य पाहिजे, स्वास्थ्य, आरोग्याची भावना निर्माण करावं लागेल. खुशी पाहिजे, खुशीची भावना निर्माण करावी लागेल. कितीही दुःख येवो जीवनात, पण खुशीची भावना निर्माण करावी लागेल. धन, पैसा पाहिजे, पैसा आहे याची भावना तयार करावी लागेल तुम्हाला. डीप फीलिंग म्हणजे प्रेम द्यावं लागेल. खोल प्रेम द्यावं लागेल. अनकंडिशनल लव्ह द्यावं लागेल. तर बघा परिस्थिती पण तुम्हाला कसं प्रेम द्यायला बदलून जाईल. चांगली भावना द्यावी लागते. सुखद गोष्ट मिळवण्यासाठी खुशी द्यावी लागते. फळ मिळवण्यासाठी पहिले बीज पेरावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. मी नाही सांगत आहे. आपण सगळ्यांनीच कधी ना कधीतरी फळ म्हणजे बीज पेरलेलं आहे.
आणि निसर्ग, एक बीज, एक आंब्याचं बीज आपण लावलं तर झाड होतं आणि किती मोठं झाड आणि किती अगणित आंबे लागतात आणि त्याच्यापासूनही किती रोप तयार होतात हे आपल्याला माहीतच नाहीये. म्हणजे इतकं जीवनामध्ये देतो, जीवन देतो आपल्याला. तो म्हणतो फक्त पहिले बीज तर पेरा तुम्ही. तर कधी आनंद पाहिजे तर आनंदाचं बीज पेरा, प्रेम पाहिजे प्रेमाचं बीज पेरा, खुशी पाहिजे खुशीचं बीज पेरा. पहिले पेरा तर सही. तर पेरावं लागतं तुम्हाला पहिल्यांदा. तुम्ही आतापर्यंत जे करत आला आहात, ते पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल, जे आतापर्यंत मिळत आहे. आतापर्यंत समजा तुम्ही करत असाल याची काळजी, त्याची काळजी, याच्या टीका-टिप्पणी, याच्यावर नावं ठेवणं, त्याला हे बोलणं, त्याच्यावर ओरडणं, इथं खोटं बोलणं, तिथे करणं, हे जे करत असाल, तर तुम्हाला तेच मिळेल आता परत. पण जर तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल, सुख, शांती, पैसा, धन, संपत्ती, स्वास्थ्य पाहिजे असेल, तर तुम्हाला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. वेगळं काहीतरी शिकावं लागेल. चला तर बघूया, काय शिकावं लागेल, काय बघावं लागेल असं मी सांगते आहे. तर परत एकदा खूप लोकं जमा झालेत आणि आलेत नवीन. मी परत सगळ्यांचं एकदा स्वागत करते मनापासून. मी माझी स्वतःची ओळख देते. मी नंदिनी मेश्राम, नागपूरवरून बोलते आहे. प्रज्ञा करुणा ही माझी इन्स्टिट्यूट हिलिंग इन्स्टिट्यूट आहे. इथे मी म्हणजे मागच्या 20 वर्षापासून जवळ-जवळ मी ह्या गोष्टी शिकवते आहे. रेकी ग्रँड मास्टरपर्यंत मी शिकवते. माझं स्वतःचं म्हणजे एक एक मिनिट. माझं स्वतःचं म्हणजे वाक्यच असं आहे, स्वतःची इच्छाच अशी आहे, की मी माझ्या ह्याच्यातून म्हणजे मी माझा आयुष्य असं काहीतरी मी बनवते, की ज्याच्याने म्हणजे मी सर्वांना म्हणजे कसं सायंटिफिकली मी माझं हे लोकांना स्पिरिच्युअलिटी समोर समजून आणून द्यावं. म्हणजे पर्पज आहे माझा लाईफचा हा पर्पजच असा आहे, की सायंटिफिकली स्पिरिच्युअलिटी लोकांच्या समोर आणून द्यायचं, शिकवायचं. की जेणेकरून त्यांनी त्यांच्या जीवनावर बेस्ट गेम खेळून, जीवनाचा हा बेस्ट गेम खेळून जीवन सहज आणि आनंदी जगावं. तर असं माझं आयुष्य हा रेकीमुळेच बदललेलं आहे आणि मी ह्या वेबिनारमधून मी तुम्हाला नक्की सांगते, की तुम्ही नवीन काहीतरी घेऊन जाणार आणि ज्याच्याने तुमचं आयुष्य बदलू शकते. तुमच्या जीवनाच्या सुखकारक घटनेमध्ये भर होऊ शकते. असं नक्कीच आज तुम्हाला ह्या वेबिनारमधून मिळेल. त्याचं खूप खूप धन्यवाद मी तुम्हाला सांगते आहे, बोलते आहे आणि आजचा आपला वेबिनार जवळ-जवळ 1 तासाचा राहू शकतो. नोटबुक, पेन घेऊन बसा. हवं तर प्रश्न असतील तर नक्की ते विचारा मला. शेवटी मी तुम्हाला प्रत्येकांना उत्तर देईल. ठीक आहे. मी तुम्हाला एक सांगते, की मी रेकी ग्रँड मास्टर आहे. मागच्या 20 एक वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये आहे. मी जेव्हा पहिल्यांदा शिकले ना, तेव्हा ह्या क्षेत्रात जेव्हा मी आले ना, तेव्हा मी स्वतः पण कन्फ्यूज होते, की खरंच असं काही होतं का? रेकी स्पर्श चिकित्सा. स्पर्श म्हणजे नुसतं केवळ स्पर्श केल्याने किंवा दुसऱ्यांना एनर्जी दिल्याने. तर ॲक्चुअली स्पर्श करणं म्हणजे हे एक निमित्त झालं. आता हे बघा कोणी आजारी असेल किंवा कोणी घाबरलेला असेल किंवा कन्फ्यूज असतो कधी काही-काही तर आपण त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, "अरे घाबरू नकोस, मी आहे ना." भलेही त्याच्यासोबत तुम्ही नाही त्याला पैशाने मदत केली किंवा नाही त्याच्याजवळ गेले, पण नुसतं मी आहे ना आणि त्याला स्पर्श केला, तरी सुद्धा त्याला एक फीलिंग, एक कॉन्फिडन्सची फीलिंग येते किंवा एक चांगलं फील होते, फील गुड होते. हा तर प्रत्येकाने म्हणजे आपल्या लाईफमध्ये केलं असेल अनुभव, है ना? बस तशाच पद्धतीने पण मी होती सायन्सची स्टुडंट, त्यामुळे मला ना विश्वासच बसत नव्हता, की असं काय होतं का? काही पण. आणि जर असं असतं, तर मग सायंटिस्ट कशाला पाहिजे, डॉक्टर्स कशाला पाहिजे? तसंच करा ना हात लावून-लावून. पण ॲक्चुअली काय होतं त्याच्या मागचं सायन्सच मला माहिती नव्हतं. पण मी बऱ्याच गोष्टी अभ्यास करत गेले. बरेचसे कोर्सेस केले, माइंड प्रोग्रामिंगचे कोर्सेस केले, बरेचसे काही मोठे-मोठे कोर्सेस केले. म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकत राहिली आणि आज मला जीवनाने बरंच काही शिकवून दिलेलं आहे. आणि सायंटिफिक पद्धतीने मला समजलं आणि मी विश्वासाने पहिले भरून गेले. म्हणजे मी पहिले विश्वासाने भरले. मी माझी दुनिया बदलली. माझं आयुष्य बदललं. इतकी माझी परिस्थिती अशी आली होती, की पूर्ण डाउन म्हणजे अक्षरशः म्हणजे मायनसमध्ये म्हणजे 0 नाही तर शून्यापेक्षा मायनसमध्ये आलं होतं. म्हणजे असलेलं जवळचं पूर्ण गेलेलं.
तिथून मी उभारलेली नाही, आज परत त्या भूमिकेमध्ये आलेली आहे. तर याचा अर्थ असा नाही की आता आपण रेकी शिकलो तर बाबा बस जादूटोणा आहे किंवा काहीतरी अ, एक वेगळी पद्धत आपल्याला मिळाली आणि सगळं पैशाची बरसात होईल, असं नाहीये. शिकल्यानंतरही तुम्ही असं नाही म्हणता येणार की आज माझ्या माझ्या जीवनामध्ये दुःख किंवा अडचणी येत नाही, असं नाही होत. येतातच आणि त्याच्याशिवाय जीवनच नाहीये. पण आता माझं जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. क्लिअॅरिटी आली. मला माझ्या जीवनाचे ध्येय समजले म्हणजे पर्पज समजलं. मला जीवनात करायचं काय आहे हे समजलं आणि त्या रस्त्याने मी जायला लागली आणि माझं जीवन प्रेम, आनंद, उत्साह, खुशीने भरून गेलं. पैसा तर येतोच, प्रश्नच आहे. पैसा तर बाय प्रॉडक्ट आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपण इथे एन्जॉय करायला आलोय ह्या जीवनामध्ये. पृथ्वी तत्वावर, पृथ्वी तलावर आलेलो आपण. तर आपल्याला प्रेम, आनंद, उत्साह, खुशी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फील करायच्या आहेत. है ना? तर माझ्या जीवनामध्ये असे एक्सपिरियन्सेस आले. आशा करते की तुमच्याही जीवनामध्ये असे सुंदर एक्सपिरियन्सेस, चमत्कार भरलेले एक्सपिरियन्सेस येवो. ही म्हणजे माझं एक शुभचिंतन म्हणा, शुभकामना आहेत. आणि आपलेही जीवन प्रेम, आनंद, सुखाने भरून जावं. हे बघा, एक मी तुम्हाला सिंपल एक गोष्ट सांगू इच्छिते, की आजारपण किंवा आपल्या लाईफमध्ये येतात समस्या, हा आपल्याला काही सांगून येत नाही, की बाबा अरे आता मी समस्या येते आहे, तर तयार राहा, असं नाही. हे असं आहे, की कधी पण, कुणावर पण, कुठे पण येऊ शकते. पण लक्षात घ्या, अशा वेळेस आपल्याला समजलं, की आपल्याच हातांमध्ये अशी काही ऊर्जा आहे किंवा अशी एनर्जी आहे, ज्या निसर्गाने आपल्याला दिलेली आहे बाय प्रॉडक्ट. म्हणजे आपण जन्मलो तेव्हापासूनच. आणि ह्या ऊर्जेने आपण स्वतःवरच चिकित्सा करू शकतो. आणि हे आपल्याला समजलं तर किती मस्त ना. आपल्याला समजलंच नाही आणि आपण ह्या बाहेरच्या डोळ्यांनी, कानाने बाहेरच्या जगाकडे बघून राहिलो, शोधून राहिलो आणि आपल्याला आतमध्येच आपल्यामध्ये अशी पॉवर आहे, ह्या गोष्टीची माहितीच नाहीये. तर वैकल्पिक चिकित्सेअंतर्गत येणारी ही रेकी स्पर्श चिकित्सा पद्धती. तर वैकल्पिक चिकित्सा म्हणजे काय? तर आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी ती चिकित्सा केली जाते आणि ही आपण आपल्या स्वतःवरच करू शकतो आणि स्वतःवर करता-करता आणखी आपण दुसऱ्यांना पण देऊ शकतो. कारण आपण सर्व युनिव्हर्सली कनेक्टेड आहोत. म्हणजे युनिव्हर्सली कनेक्टेड म्हणजे जसं एका माणसाने कार बनवली, शिकला चालवायला फोर व्हीलर. आज घरोघरी लोकं कार चालवतात आहे. जरी त्यांना कार दुरुस्ती नाही आली, ते देतील मेकॅनिकलकडे. काही समजणार नाही, का अचा ढ समजणार नाही कारमधला. पण तुम्ही कार चालवू शकता. कार चालवायला शिकतो. याला म्हणतो आपण युनिव्हर्सल आपण सगळे कनेक्टेड आहोत. म्हणजे एक व्यक्ती करू शकला, तर कोणीही करू शकतं. आपण ह्युमन बीइंगमध्ये. तर याला म्हणतात आपल्या विचारांची शक्ती, आपल्या भावनांची शक्ती आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये जात असते आणि त्याच पद्धतीने त्याच्यावरच आपण जर व्यवस्थित फोकसली शिकलो, तर नुसत्या हा रेकी स्पर्श चिकित्सेने सुद्धा आपण आपल्या शारीरिक, मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवू शकतो. वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये तणाव, चिंता, डिप्रेशन, निराशा येत असते. आणि याच्यामुळे काय होतं, की आपल्या शरीरामध्ये जो ऊर्जा प्रवाह येतो, म्हणजे ज्या ब्रह्मांडामधून ऊर्जा प्रवाह, ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो किंवा रेकी शक्ती म्हणतो. याच्याबद्दल मी थोडंसं डिटेल सांगतेच तुम्हाला, रेकी म्हणजे काय, है ना? ती प्राणशक्ती ही असंतुलित होते आणि जसं असंतुलित झाली, म्हणजे ती सहजपणे वाहत नाही, तर मग तिथे रोगांचा हमला होतो. आणि हा स्वस्थ राहण्यासाठी हा ऊर्जेचा प्रवाह योग्य राहणे खूप गरजेचं असतं. जरा असंतुलित झाला, तर तिथे तुम्हाला रोग येतात. म्हणजे साधे-साधे रोग अगदी म्हणा म्हणजे अगदी डायबिटीज, थायरॉइडपासून तर तुम्हाला कॅन्सरपर्यंत रोग होऊ शकतात. जर तुमचा ऊर्जेचा प्रवाह बरोबर राहिला नाही तर. आणि ह्या ऊर्जेचा प्रवाह योग्य राहण्यासाठी आपल्या विचारांची दिशा योग्य राहणं खूप गरज आहे. आणि विचारांची म्हणा, आपल्या भावनांची आणि ह्या भावनांची किंवा विचारांची दिशा योग्य किंवा सही राहण्यासाठी रेकी ही अतिशय मदतगार सिद्ध होते. आणि याच्यामुळे आपण आपल्या भावनांवर काबू ठेवून समस्यांवर सुटका मिळवू शकतो. अशी ही रेकी एक नैसर्गिक, आश्चर्यकारक विद्या आहे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपण हे जर रेकी शिकलो, तर
ही कशी आहे म्हणजे काही असं विद्या म्हटलं तर काही पुस्तक आहे आणि तिथून वाचून घेतलं असं नाहीये. तर ही आपल्या आतमध्ये अनोखी एक अनुभूती आहे, अनुभूती. जसं मी तुम्हाला म्हटलं की गुदगुल्या लावल्याने कसं होतं. तर गुदगुला म्हणजे एक स्पर्श आहे. पण त्या आतमध्ये कसं काय होतं की आपल्याला ऑटोमॅटिक हसू येतं. है ना? किंवा कधी-कधी काही गोष्टी आठवणी आल्या कोणाच्या तर आपोआपच डोळ्यातून पाणी येतं भावनांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ती अनुभूती असते. तर अशा पद्धतीने ही रेकी शक्ती ही अनुभूतीने तुम्हाला जाणता येतं आणि हे कोणीही व्यक्ती सहजच शिकू शकतं. म्हणजे अगदी 6 वर्षाच्या बालकापासून तर अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत थोडीशी समज पाहिजे असते, बस समज. तर कोणीही व्यक्ती सहज त्याने शिकू शकतं. आणि फक्त ही आपल्या हाताच्या स्पर्शाने सुद्धा कोणत्याही व्याधीग्रस्त व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रासातून मुक्ती मिळवून देऊ शकतो आपण. स्वतःसाठी तर करतोच करतो, आपण आपल्या फॅमिलीसाठी, इतरांसाठी सुद्धा, समाजासाठी आणि ॲज अ प्रोफेशनल म्हणूनच तुम्ही हे करू शकता. जसं आज मी तुम्हाला प्रोफेशनल म्हणून सांगते, है ना? तसं तुम्ही पण ॲज अ प्रोफेशनल म्हणून हे घरी राहणारे हाउसवाईफ यांच्यासाठी खूप जबरदस्त आहे किंवा साइड बाय साइड इन्कम पाहिजे किंवा इव्हन म्हणजे नुसतं आपल्या डोक्यामध्ये जर आता आपलं चांगलं आहे, तर आपण इतरांसाठी पण चांगलं करावं. आपल्या समाजासाठी एक चांगलं मान-पान म्हणा किंवा एक चांगल्या गोष्टी आपण क्रिएट करू शकतो. एक खसचा दाना का असेना, ह्या ब्रह्मांडामध्ये आपण आपला पार्ट निभवला, तरी सुद्धा तुम्ही रेकी चांगले शिकू शकता आणि तुम्ही उपयोगात येऊ शकता. रेकीने खूप काही मिळतं. मान-सन्मान तुम्हाला मिळतोच मिळतो, पण तुमच्या स्वतःलाच तुमच्या जीवनामध्ये कितीतरी प्रगतीपथावर तुम्ही जाऊ शकता. खूप साध्या-साध्या, सोप्या-सोप्या गोष्टी जरी तुम्ही रेकी वापरू शकता. तर रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती, प्राणशक्ती. प्राणशक्ती आहे. आता असं नाही, की मी तुम्हाला शिकवेन आणि तेव्हा तुमच्यामध्ये प्राणशक्ती आली आहे, असं नाही. प्राणशक्ती आपण जन्मतो तेव्हापासूनच आपल्यामध्ये आहे. पण त्या प्राणशक्तीचा प्रॉपर उपयोग कसा करून घ्यायचा, हे आपल्याला माहिती नाही आणि ती जशी वाहते तशा पद्धतीने आपण जातो. त्या शक्तीला फक्त काय असतं, की तिला मार्ग नाही आहे. जसं तुम्ही विचार कराल त्या मार्गाने ती जाते आणि जास्तीत जास्त 90% आपण निगेटिव्ह विचार करत असतो. दुसऱ्यांबद्दल, स्वतःबद्दल, "नाही, नाही, मी नाही करू शकत. नाही, नाही, मी इतकी सुंदर नाही. नाही, नाही, माझ्या बसची बात नाहीये." है ना? किंवा लोकं असे, पॉलिटिक्स असं, हे तसं, ते तसं, आपल्या देशातच असं नाही होत. नाही, माझ्या शेजारी जसं, माझी नवरा-बायको, किती-किती आपल्या मुलांना जन्मदात्या मुलांना सुद्धा आपण किती दोष देत राहतो. तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपली ही प्राणशक्ती, जीवनशक्ती कशा डायरेक्शनने वळवायची ह्याच्याबद्दल माहितीच राहत नाही. पण लक्षात ठेवा रेकी म्हणजे ही जी सर्वव्यापी जीवनशक्ती, प्राणशक्ती हिच्यामध्ये एवढी ताकद आहे, इतकी अद्भुत क्षमता आहे, की तुम्हाला तुमच्या म्हणजे मानसिक, शारीरिक त्रासातून तुम्हाला निरोगी करण्याची अद्भुत क्षमता आहे, असं म्हटलं तरी चालेल. आणि हे नैसर्गिक आहे. काही असं म्हणजे मी तुम्हाला शिकवलं म्हणजे मी काहीतरी तुम्हाला जादूटोणा करते आणि शिकवते आणि मी क्रिएट केलं, नाही. हा युनिव्हर्सल याच्यामध्ये ऑलरेडी आहे. आपल्याला फक्त शिकायचं आहे, की तिचा वापर कसा करायचा आणि आपल्याला पाहिजे त्या डायरेक्शनने आपलं जीवन कसं, काय फ्रिक्वेन्सीवर आणायचं आहे. तर अशा पद्धतीचं आहे. तर आपल्या आतच, मनुष्याच्या आतच अनंत शक्तींचा भंडार लपलेला आहे. आपल्या जीवनामध्ये जे पण घटित होते आहे, ते आपल्या विचारांचा, आपल्या भावनांच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. आणि ह्याच अनंत शक्तीचा प्रवाह आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये लपलेला आहे, हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्याच शक्तींना आपल्याला जागृत करायचं आहे. आत्मविश्वासाने आत्मनिर्भर बनायचं आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करायच्या आहेत. आपली प्रगती करायची आहे. ओके. तर नक्कीच तुम्हाला आता मी तुमचं म्हणजे परत एकदा स्वागत करते, की प्रज्ञा करुणा हिलिंगमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी नंदिनी मेश्राम आपल्यासमोर बोलते आहे. आज तुम्ही जे काही आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला म्हणजे खरंच नवी दिशा देणार आहे तुम्हाला जीवनाला तुम्ही. आज जो काही वेळ काढला आणि आज इथे तुम्ही वेळ काढताय आणि माझ्याशी बोलताय म्हणजे समोर आहात आणि लक्ष देऊन ऐकत आहात. तर खरंच आहे, की हा रेकी कोर्समुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला जे काही अडचण येतं, पैशाची म्हणा, वेळेची म्हणा किंवा आरोग्याची म्हणा, जे काही आहे, त्या सगळ्या हा आपल्या प्रज्ञा करुणा हिलिंगवर विश्वास ठेवून करा. म्हणजे हा निर्णयावर तुम्ही जर निर्णय घेतला आहात आज, खरंच ह्या निर्णयाबद्दल मी तुम्हाला माझ्या कृतज्ञतेची सांगता मला शब्दामध्ये करता येणार नाही. तर मी खूप कृतकृत आहे तुमच्या प्रेझेंटनी. फक्त मला एक
हे सांगायचंय की तुम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे, त्याच्याने तुमचं जीवन अधिक सुख आणि अधिक शांतीपूर्ण किंवा समृद्ध होईल, हे मी तुम्हाला आश्वासन देते. पण तुम्ही जे शिकाल, तुम्ही जे अनुभवाल आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला मी मार्गदर्शन करू शकते. पण तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री करावं लागतं. तुम्हाला त्याचे प्रयत्न करावं लागतं. म्हणजे आम्ही कसा एक रस्त्यावरचा दिवा असतो ना, आपला लाईट असतो, तो तुम्हाला प्रकाश देतो. पण तुम्हाला त्या प्रकाशामधून जावं लागेल. तुम्हाला करावं लागेल. ॲक्शन्स घ्यावं लागेल. प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. म्हणजे सांगणं माझं काम आहे. पण करणं आणि त्याला आपल्या ॲक्शनमध्ये आणणं हे तुमच्या कोर्समध्ये तुमच्या म्हणजे तुमच्या शक्तीने आहे ते. ठीक आहे. तर नक्कीच मी तुम्हाला याचा नक्कीच तुम्हाला सांगते, की ह्या कोर्सद्वारे तुम्ही स्वतःला एक नव्या गोष्टीने, नव्या पद्धतीने शोधू शकता. नवीन शक्ती तुमच्यातली आहे हे समजू शकता आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ही अद्भुत किंवा म्हणजे एक चांगलं पाऊल तुम्ही उचललं याच्याबद्दल पूर्णपणे विश्वास ठेवा. तर नक्कीच तुम्हाला प्रज्ञा करुणा हीलिंग ही गोष्ट तुम्हाला म्हणजे प्रेम, शांती आणि समृद्धीकडे घेऊन येण्यासाठी म्हणजे तयार आहे. ठीक आहे. तर मी तुमच्यासोबत येस. थँक यू. खूप तुम्ही म्हणजे मेसेज दिलाय, पण मला ते काय ठीक आहे. तर एक काम करते मी आता तुमच्यासोबत थोडंसं मी शेअर करते आहे स्लाइड्स. येस. तर ही आपली प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट आहे. ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, रजिस्टर्ड कंपनी आहे. मागच्या 20 एक वर्षापासून 2006च्या आधीपासून म्हणजे मी हे सगळं केलेलं आहे. तर या आपल्या इन्स्टिट्यूटच्या मार्फतून मी म्हणजे बरेचसे कोर्सेस मी शिकवत असते. माझं स्वतःचं म्हणजे पर्पजच हे आहे, की स्पिरिच्युअलिटी ही आपण सायंटिफिकली समजून सांगायचं, की एक अंधश्रद्धा किंवा बुवाबाजी किंवा जादूटोणा असं नाही, की असं काहीतरी केलं आणि भराभर तुमच्यावर पैशाचा वर्षाव होईल आणि असं नाही. त्याच्यासाठी आपली मेंटॅलिटी कशी बदलायची, आपली एनर्जी कशी बदलतो आपण, त्याच्यावर विचार कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला गाईडन्स केलं जाईल. शेवटी करायचं तुम्हाला आहे. म्हणजे मी 50% काय जास्त मी तुम्हाला सांगेन, पण काहीतरी पर्सेंट तुम्हाला तुमच्या ॲक्शन्स घ्यावे लागेल. हे पहिल्याच दिवशी मी सांगते. ठीक आहे. तर ही जादूटोणा नाहीये, अंधश्रद्धा नाही, रिॲलिटी आहे. फक्त तुमचे विचार बदलवा. थोडंसं पॉझिटिव्हिटीने तुम्ही बघायला शिका. तुमचे जे काही आधीचे विचार असतील ते सगळे काढून असे बाजूला ठेवून द्या. ठीक आहे. तर मी आपल्या ह्या प्रज्ञा करूनच्या मार्फत मी बरेचसे कोर्सेस घेते आहे. जवळ-जवळ आता 1,00,000हून अधिक लोकांचं जीवन बदललेलं आहे. बरेचसे लोकं झालेले आहेत. इतके अनुभव वेगळे-वेगळे आले आहेत की खूप. आणि अनेकांना मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक संतुलन बनवण्यात मदत केलेली आहे. आणि माझं कार्य लोकांच्या जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि त्यांची अंतर्गत शांती साधण्यासाठी प्रेरित करते. कारण मी स्वतः याच्यातून गेलेली आहे. तर मला माहिती आहे, की अशांती काय आहे किंवा आव्हानं आपल्या आयुष्यात आले तर म्हणजे होतं काय? है ना? तर त्यामुळे मला जे समजलं ते मी इतरांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. मी त्यांना मदत करत असते. तर आज आपण या वेबिनारमधून काय-काय शिकणार आहात? काय-काय समजणार आहे? तर रेकी म्हणजे काय? रेकी कुठून आली? याचे 7 चक्र काय असतात? त्याचे कार्य काय? किंवा चक्रांचं महत्त्व काय असतं? तर मानवी शरीरामध्ये चक्रांची भूमिका काय आहे? रेकीचा उपयोग काय आहे सर्व क्षेत्रामध्ये? म्हणजे मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक याच्यामध्ये. जीवनामध्ये रेकी कशी मदत करू शकते? दैनंदिन जीवनात रेकीचा समावेश कसा करावा आणि रेकीची महत्त्वपूर्णता आणि प्रायोगिकता आणि रेकी आपल्या जीवनात कसा समावेश करावा याची तुम्हाला मी माहिती देईल. तर रेकी म्हणजे सिंपल आहे ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती. तर चला आपण स्टार्ट करूया. तर ही आपली ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती ही काय मी आज शिकवते म्हणून आज प्रेझेंट झाली आणि आज मी तुमच्यामध्ये देईल असं काही नाही. मी फक्त अट्यून्ड करून देते तुमच्यामध्ये. म्हणजे जेव्हा म्हणजे तुम्ही फर्स्ट डिग्रीमध्ये येता, त्याला अट्यूनमेंट देतात म्हणजे दीक्षा देणं. अट्यूनमेंट म्हणजे काय असतं, की एक तार जोडून देणं.
है ना, ओळख करून देणं. जसं मी तुम्हाला आपण नवीन कोणत्या एखाद्या ऑफिसमध्ये गेलो आणि ते बॉस म्हणजे माझ्या ओळखीचे आणि ते तुमचं काम करून देणार, तर मी तुम्हाला ऍट्यून देते की चला हे बॉस आहेत किंवा सर हे असे आहेत असं आहे, आणि मग तुमचं काम होतं त्यांच्यामुळे. तुम्हाला मग माध्यम, मला तुम्ही नेलं, माझं काम झालं, तुम्ही मला धन्यवाद करताय, है ना. अशा पद्धतीने मी माध्यम आहे. तर तुम्हाला त्या एनर्जी सोबत अट्यून करून देणं. तर ह्या गोष्टी मी करत असते. नाहीतर ही एनर्जी आपल्यामध्ये जन्मतःच आहे. तिला जागृत करणं खूप गरजेचं आहे. तर ही काय आधी जागृत नव्हती का? आताच सांगितलं तेव्हाच होतं का? तर नाही, असं नाही. आपल्याच भारतामधून अ, थोर महात्मा संत जसं भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु नानक, अ, महावीर जैन असे अनेक संत आहेत. म्हणजे आजच्याही काळामध्ये जसं रविशंकर गुरुजी आहेत आपले किंवा सद्गुरू आहेत, सरश्री आहे. किती हॅपी थॉट्स, पीस हे ते वगैरे आपण करतो. हे गुरु आहेत. हे म्हणजे आपल्या समाजाला एक सुंदर मार्ग देणारे आहेत. है ना? पण काय झालं, की त्यांच्या मार्फतच आपल्यापर्यंत यायला आपण साधारण लोक आपण शाळेमध्ये शिकतो, हे करतो. पण ह्या आध्यात्मिक याच्यामध्ये आपण स्वतःला कधीच प्रयत्नच केला नाही, की आपण कोण आहे? कशासाठी या धर्तीवर आलो आहे? कसं आपल्याला आजारपण येतं किंवा का दुःख येतात किंवा ह्या दुःखाचं निराकरण काय आहे? कसं आपण ह्याच्यातून बाहेर येऊ शकतो? हे आपल्याला समजतच नाही आणि आपण त्याच्यात गुरफटत जातो आणि आयुष्यामध्ये नेहमी खालच्या ह्याच्यात जातो आणि मग शेवटी काय होतं, रोगराई. आणि ते सॅटिस्फॅक्शन राहत नाही. रडत, झडत, पडत तसं आयुष्य घालवत राहतो. हे आपल्याला आपल्या थोर महात्मा संतांनी सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण आपण त्यांना जातीयतेमध्ये वगैरे टाकलं आणि सगळ्यांनी आपापलं वेगवेगळं गोष्टी तयार केल्या. आपण मंदिरात गेलो, मस्जिदमध्ये गेलो, इथे झालं, तिथे झालं. पण देव तिथे नाही आहे. देव आपल्या आतमध्येच आहे. देव म्हणजेच प्राणशक्ती, जी आपल्यामध्ये जागृत आहे. तिला प्रॉपर वे द्यायचा आहे आपल्याला. ती वेच आपल्याला समजायला पाहिजे. बस तो मार्ग आपल्याला समजायचा आहे. तर हे डॉक्टर मिकावासे, रेकी म्हणजे कशी आली आपल्यापर्यंत, तर डॉक्टर मिकावासे हे जपानचे एक विश्वविद्यालयामध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून काम करत होते. तर ते एक त्यांचा सब्जेक्टच स्पिरिच्युअलिटी होती. तर त्यांना कोणीतरी एका स्टुडंटने विचारलं, की म्हणे बुवा, की भारतामध्ये असं आम्ही स्टोरी ऐकली आहे, की असे मोठे संत, महात्मे जसं भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त हे केवळ आपल्या स्पर्शाने किंवा त्यांच्या उपस्थितीने सुद्धा तिथला माहोल बदलायचा किंवा लोकांना ते बरं करायचे, एक मार्ग चांगला द्यायचे. ते पण तर आपल्यासारखे ह्युमन बिंगच होते ना. मग ते करू शकत होते, तर आपण का नाही करू शकत आहे? आपण असं काय आपल्यामध्ये कमतरता आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही आणि त्यांनी त्याच्यावर शोध घ्यायला सुरुवात म्हणजे म्हणजे सुरुवात केली आणि तिथून त्यांनी काय केलं, काही दिवसांनी म्हणजे त्यांनी अभ्यास चालू केला आणि त्या अभ्यासासाठी ते चायनामध्ये फिरले, जपानमध्ये केलं, आपल्या भारतात आले. भारतामध्ये बऱ्याच सगळ्या धर्माचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धाचा धम्मपद म्हणून त्यांचं जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण जे म्हणजे ॲक्चुअली बुद्धत्व म्हणजे काय शिकवलं गेलंय, त्याचा अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या शिक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी 1 मिनिट. हां. त्या अनुषंगाने त्यांनी काय केलं, की ते अ, इथे आपल्या म्हणजे याच्यामध्ये किरोयामा टेकडी म्हणून आहे. तिथे आपलं जपानमध्येच ही किरोयामा टेकडी. त्यावेळेसच्या जमान्याच्या गोष्ट आहे. म्हणजे 175 वर्षापूर्वीची रेकी जपानमध्ये निर्माण झालेलं आहे म्हणजे हे. तर ते एका झाडाखाली बसले. म्हणजे त्यांनी जे काही भगवान बुद्धाचं सगळं ॲक्चुअली तिथे भिक्षूच झाले होते भगवान बुद्धाच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यात त्यांनी अभ्यास केला आणि ते एका जंगलामध्ये झाडाखाली बसले आणि मला ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे, जी भगवान बुद्धांना मिळालं, बुद्धत्व मिळालं म्हणजे काय मिळालं ह्याचा शोध घ्यायला. ते बसले 21 दिवसाचा प्रण घेतला. 21 दिवसामध्ये म्हणजे काय होतं त्यालाही सायंटिफिकली बॅकग्राऊंड आहे, की 21 दिवसामध्ये आपला माइंडचं प्रोग्रामिंग होतं. म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये पहा 21 माळा जपतात, 21 मंत्र बोलतात, 21 दिवस उपवास करतात वगैरे, वगैरे या गोष्टी. तर त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन आहे, की आपलं माइंड प्रोग्रामिंग होतं. आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी मिळतात. है ना? मग त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे नाही समजत निसर्गाला. तो फक्त तथास्तु बोलत असतो. तर ते एका झाडाखाली बसले 21 दिवस. 20 दिवस झाले तरी काही फरक पडला नाही त्यांच्यामध्ये. उलट ते जेवण-खावण नसल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली किंवा ते एकदम वीक झाले. पण 21व्या दिवशी पहाटे-पहाटे त्यांच्यामध्ये एक अचानक काहीतरी आकाशातून एक म्हणा असं काहीतरी व्हाईट त्यांना लाईट असं दिसलं आणि तो धडकला असं वगैरे म्हणजे मी माझ्या मॅडमकडून स्टोरी ऐकली.
मी होती सायन्सची स्टुडंट. जेव्हा मला मॅडमनी सांगितलं अशी-अशी स्टोरी आहे, हे आहे वगैरे, तर मला थोडंसं ना आश्चर्य वाटलं. नाही का हसू पण आलं, की असं काही होतं का? काहीतरी आकाशातून पांढरा प्रकाश येतो, धडकतो आणि असं असतं तर मग तर झालं सगळ्यांनाच काहीतरी झालं असतं. म्हणजे मी अशा पद्धतीचं माझं उडवा-उडवीचं एक विचार म्हणा. पण ॲक्चुअली मला जेव्हा मी शिकले, सगळं झालं, ग्रँड मास्टर पण झालं. पण मला तो कॉन्फिडन्स म्हणा किंवा मला त्याचं उत्तर जे सायंटिफिकली मला पाहिजे होतं, की हे असं कसं होतं? काय याच्या मागचं रिझन आहे? हे समजायला मला काही वर्ष म्हणजे मला बाकीचे काही बरेचसे कोर्सेस केले. तर लँडमार्क फोरम म्हणून कदाचित तुम्ही माहिती असेल बऱ्याचशा गोष्टी. हा इंटरनॅशनल कोर्स आहे. हा खूप म्हणजे जबरदस्त कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर मला एक गोष्ट समजली, की जसं समजा, की तुमचे विचारच फक्त काही आहे, म्हणजे एनर्जीच सगळी काही आहे. म्हणजे कल्पना करा, की तुमच्या डोळ्यासमोर हे जे काही आज आहे, जे काही दिसतंय, टेबल, खुर्ची, घर, दार, कपडे, लत्ते, जे काही बारकाईतली बारकाई गोष्टी दिसते, ते सर्व माणसाने क्रिएट केलेले आहे, ह्युमन बीइंगने. त्याचं रफ काम किंवा पुराणं सगळं काम म्हणजे ते सगळं आलं नेचरमधूनच. लाकूड नेचरमधून आलं, फरशी नेचरमधून, दगड, माती, सिमेंट सगळं दगड याच्यातून आलं. पण तरी त्याला क्रिएशन केलेलं आहे माणसाने. सगळ्या गोष्टी माणसाने क्रिएट केल्या. मला टेबल खुर्ची कशी पाहिजे? मग ती स्टीलची असो की मग ती लाकडाची असो, त्याला बसायचं, हे मेजरमेंट, हे ते करणं, त्याच्या डिझाईन्स आहे, त्याचं सोफा काय-काय प्रकार केले. आता म्हणजे क्रिएशन आहे सगळं. समजा काढून टाका, की हे काहीच नाहीये तुमच्या डोळ्यासमोर. काहीच नाहीये. बरं तुमचं घरदारच नाही, तर तुमचं आकाश नाही, धरती नाही, झाडं-झुडपं पण नाही, काहीच नाही, सूर्य नाही, चंद्र नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. हे नुसतं तुम्ही कल्पनेने बघितलं तरी नुसतं व्हाईट लख्ख प्रकाश आणि अशा पद्धतीने म्हणजे काहीच नाही, शून्य जिथे होता, तिथे मग तुम्ही हळू क्रिएशन केलेलं आहे. आज जे नेचरही झालेलं आहे, तो सगळा क्रिएशन केलेला आहे, हा एनर्जीने, ब्रह्मांडी ऊर्जा. हा जो व्हाईट लाईट आहे, तर जपानी भाषेमध्ये त्यांना एकदम लख्ख असं दिसलं आणि असं जाणवलं, की ही शक्ती आहे, ऊर्जा आहे आणि त्यांच्या तोंडून निघालं, की रेकी. हा जपानी शब्द आहे रेकी. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती. लाईफ फोर्स एनर्जी म्हणजे जी आपली लाईफ आपल्याला जिवंतपणा देते आहे. आपण म्हणतो ना माणूस मेला तर प्राण गेला म्हणतो आपण, है ना? तर प्राण आहे आपल्यामध्ये म्हणून आपण जिवंत आहे आणि ह्या जिवंतपणाला आपल्याला एक्सप्रेस करायला हे सगळे ऑर्गन्स दिलेले आहे, हे सगळं शरीर दिलेलं आहे त्या नेचरनी आणि याला चालवण्यासाठी मी नाही म्हणणार 100% फक्त 10% पॉवर आपल्या हातामध्ये दिलेली आहे. ते पण आपण 1% ही नाही यूज करत. आइन्स्टाईन किंवा मोठे-मोठे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी 1% यूज केलेले आहेत. तेव्हा कुठे नवीन इतके शोध लावलेले आहेत त्यांनी. गुरुत्वाकर्षणाचा शोध किंवा इलेक्ट्रिसिटीचा शोध वगैरे म्हणा, जे काही आज आपण इंटरनेटचा शोध, हे मोठे-मोठे शास्त्रज्ञ आहेत हे 1% यूज करतात. मग आपण साधारण लोकं तर काहीच यूज करत नाही यार. मग अशा ह्याच्यामध्ये जर आपल्याला ही रेखी समजली आणि अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने त्यांनी आपल्यापर्यंत आणलं आणि समजावून सांगितलं, तर का नको यूज करायला पाहिजे? आपल्या लाईफमध्ये चांगलं काय घडेल? त्याला म्हणजे बदलवून करायचंय आपल्याला. आपल्या अवेअर होऊन. अननोइंगली आता करायचं नाहीये, नोइंगली करायचंय, लक्ष देऊन करायचंय. प्रत्येक क्षणाला जागृत राहून, वर्तमानात राहून करायचंय. प्रत्येक आपल्या आयुष्याचा क्षण आणि क्षण जगता आलं पाहिजे. तर ह्या गोष्टी त्यांना जाणवल्या आणि त्यांनी मग त्याचं मग छानपैकी कोर्सेस तयार केले. त्यांनी त्याचे कितीतरी अनुभव घेतले, कितीतरी रोगी लोकांना बरं केलं. अक्षरशः लोकांना बोलावून-बोलावून ते भिकारी लोकं जे त्यांच्या संघटनेमध्ये गेले, तिथे त्यांना बरं केलं, हे केलं, बऱ्याचशा गोष्टी केलं. पण त्यांना त्याच्यातही पण हळू माणूस शिकत असतो. मग त्यांना हे समजलं, की आपण फुकटात केलं तर लोकांना कदर नाहीये किंवा ती गोष्ट लागत नाही. कारण निसर्गाचा नियमच आहे, की हा देवाण-घेवाणाचा प्रोग्राम आहे हा. आपण एनर्जी देतो, तेव्हा आपल्याला एनर्जी मिळते. पैसा तुम्हाला फुकट मिळत नाही. तुम्ही काहीतरी दिलेलं असतं. 2 शब्द गोड प्रेमाचे दिले तरी सुद्धा तुम्हाला ती पैशाच्या रूपाने तुम्हाला कदाचित म्हणजे ती एनर्जी तुमच्याकडे येते. तर आपण त्याला व्यवसायाच्या ह्याच्याने बघतो किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये कोणी आशीर्वादाच्या रूपाने तुम्हाला पैसा देतो, तर कोणी काही पण असो. तर ही एनर्जी देवाण आहे. म्हणून मग त्यांनी त्याचे छानसे कोर्सेस बनवले आणि आपल्यासमोर असे टाइपचे कोर्सेस इझिली की घरोघरी ही गोष्ट कळली पाहिजे. तर अशा पद्धतीने त्यांनी आपली एनर्जी सगळ्यांना कळली पाहिजे अशा पद्धतीने केलं. तर माझ्यापर्यंत ही रेकी कशी आली ते मी तुम्हाला सांगते. हां.
तर ही रेकी माझ्यापर्यंत कशी आली? तर हे बिकाऊ जे आहेत यांना जेव्हा पहिल्यांदा समजलं ह्या गोष्टीचा ऊर्जेचा म्हणजे प्रवाह त्यांना सुरू झाला. त्यांनी मग आपले एक शिष्य बनवले चुजुरी हायाशी. चुजुरी हायाशीने पण बऱ्याच गोष्टी तिथे जपानमध्ये काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी आपली शिष्य हवाई टकाटा, ह्या हवाई टकाटा ह्या अमेरिकेला गेल्या. अमेरिकेला बार्बरा म्हणून ह्या एक झाल्या. हा इंटरनॅशनल लेव्हलला गेलेली आहे रेकी. मग बार्बरा ह्या अमेरिकेच्या आपल्या इंडियामध्ये आल्या, भारतात आल्या मुंबईला. मुंबईला श्यामल दुर्वे ह्या आपल्या पहिल्या ग्रँड मास्टर आपल्या भारतातल्या. मग आता मी नागपूरची, तर भारतामधून मग मुंबईमधून सगळ्या राज्यांमध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये वगैरे, तर महाराष्ट्रातून आपल्या नागपूरमध्ये आमच्या निलिमा राजे म्हणून आहेत. तर त्यांनी आणलेले की नागपूरच्या म्हणजे पहिल्या ग्रँड मास्टर. त्याच्यानंतर निलिमा राजेंकडून शीतल बोरकर मॅडम शिकल्या आणि शीतल बोरकर मॅडम कडून मी शिकले. मी ग्रँड मास्टर झाले. मी पण इतक्या सहजतेने ग्रँड मास्टर पर्यंत गेली नाही. कारण मी होती सायंटिफिकली मला सगळ्या गोष्टीचं प्रूफ पाहिजे असतं. इतक्या सहजासहजी मला पण विश्वास बसत नव्हता. पण मी माझ्या डोळ्याने त्या शीतल बोरकर मॅडमच्या मुलगी ही मंदबुद्धीची होती आणि तिला फिट्सचे खूप म्हणजे त्रास होता. कधीही धडकन येऊन पडायची वगैरे आणि अगदी जन्मल्यापासूनच होतं तिला. तर ते माझ्या डोळ्यासमोर बघता-बघता म्हणजे मॅडम आमच्या शिकल्या फक्त मुलीला दुरुस्त करण्यासाठी म्हणून होतं. तर तिच्यासाठी म्हणून एक आई आपली शिकली. तर खरंच तिला वर्षभर म्हणजे याच्यामध्ये मंदबुद्धीची एकदम आपल्यासारखी पूर्ण नॉर्मल तर झाली नाही, पण तरी पण इतका बदल झाला, की तिला भावना समजायला लागल्या. स्वतःचे कपडे, स्वतःचं म्हणजे शिसू वगैरे आहे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. हसणं, बोलणं, जोक्स समजायला लागले, टीव्ही प्रोग्राम बघायला लागले. तर एका मंदबुद्धीच्या मुलीला हे सगळं येणं म्हणजे खूप कमालीची गोष्ट होती वेगळी. माझ्या समोरची गोष्ट होती. म्हणून म्हटलं, की चला आपण बघूया, शिकूया. आणि त्या पद्धतीने मी शिकले. तर माझ्या जीवनात ही कशी आली, तर मी माझी पण स्टोरी एक तुम्हाला म्हणजे सांगू इच्छिते, की कसं आहे म्हणजे येस, मी तुम्हाला एक म्हणजे माझी स्टोरी म्हणजे माझ्या जीवनात कशी स्टोरी आली, तर मी एक म्हणजे 17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की माझ्या जीवनामध्ये ॲक्चुअली मी एक चांगल्या घरची म्हणजे माझे वडील एक्झिक्युटिव्ह लेव्हलचे वगैरे आणि सगळेच भाऊ एक्झिक्युटिव्ह लेव्हल. माझे मिस्टर पण एक चांगल्या लेव्हलचे आर्किटेक्ट होते. नागपुरामध्ये त्यांचं नाव, आजही त्यांच्या नावाच्या बिल्डिंग्स उभ्या आहेत. सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळं चालू होतं. आणि अचानक एक दिवस म्हणजे आणि मला 2 मुली आहेत. अचानक एक दिवस त्यांना हार्ट अटॅक आला आणि होत्याचं नव्हतं झालं. सारं म्हणजे सगळं बिघडलं. म्हणजे ते फायनान्शियली म्हणा, इमोशनली म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणजे मी अक्षरशः प्रोटेक्टेड अशा घराण्यातली असल्यानंतरही म्हणजे सगळं हे झालं. तोपर्यंत आई-वडील म्हातारे होऊन गेले होते. 17 वर्ष आमचा संसार टिकला. आई-वडिलांचं तेवढी मदत होऊ नाही शकली. करायचा प्रयत्न केला पण नाही झालं आणि त्याच्यानंतर आई-वडील पण गेलेत. भाऊ पण आपापल्या मार्गात सगळे बिझी आपापल्या संसारामध्ये. पण अशा ह्याच्यामध्ये काय झालं, की माझ्याजवळ जेवढा करोडोचा पैसा होता, तो सगळा माझ्याच नातेवाईकांनी मला बुद्धू भरून म्हणा किंवा जे काही आहे मला व्यवहाराचं तेवढं ज्ञान नव्हतं किंवा मी जिम्मेदारी तेवढी घेतली नव्हती माझी किंवा मी घाबरत होते. आणि मी हे का बरं माझी स्टोरी सांगते, की मी माझ्या स्टोरीने कसं मी बदलवलं माझ्या जीवनामध्ये. कुठे अवेअर झाले मी आणि ते शिफ्ट केलं आणि जीवनाची स्टोरी बदलली. आणि मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली नाही किंवा मी भीत होते. पैसा म्हटलं की मला अजूनही म्हणजे बऱ्याचदा हे होतं. पण मी जागृत होऊन जाते, की नाही, नाही आपल्याला घाबरायचं नाही. आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. आपल्याला जायचं आहे. पैसा चांगली वस्तू आहे, चांगली गोष्ट आहे. उपभोग घेतला पाहिजे. पण त्यावेळेस मला ते कळत नव्हतं आणि तीच भावना कशी आपल्याला खाली पाडली तिने आणि सोबतच्याच म्हणजे अगदी जवळच्याच नातेवाईक त्यांनी कंप्लीटली मला फसवलं आणि जेवढं काही माझी प्रॉपर्टी, पैसा होता पूर्ण नील करून टाकलं. नील नाही तर अगदी म्हणजे कर्जामध्ये जवळ-जवळ 30 लाखाच्या कर्जामध्ये अडकवल्यासारखं झालं. ते सगळे प्लॉट्स आता माझ्या मिस्टरांची प्रॉपर्टी म्हटलं की सगळे प्लॉट्स हे वगैरे याच्यात कारण आर्किटेक्ट होते. तर त्यांची प्रॉपर्टी तशीच होती. सगळं मायनस केलं. अशा ह्याच्यामध्ये मला करायचं काय? कसं करू? कुठून सुरुवात करू? काय करू? काहीही समजत नव्हतं. अशा ह्याच्यामध्ये माझी मुलगी लहान तिला थोडंसं त्यावेळेस म्हणजे जस्ट Google वगैरे काही आलं होतं, तर त्याच्यातून तिला ते टॅरो कार्ड्स वगैरे समजलं आणि तिने गंमत म्हणून म्हणजे 9व्या वर्गात होती ती आणि तिने मला म्हटलं, की "मला हे टॅरो कार्ड्स घेऊन दे" वगैरे. पण ते ₹500 कार्ड होते तेव्हा, पण तेही मला इतके महाग वाटले होते, की इतके महागाचे कार्ड आणि खेळण्यासाठी, कशासाठी म्हणजे वगैरे आणि मी विरोध केला, पण तिने हट्ट केला. तर म्हटलं चला पोरीचा हट्ट आहे म्हणून मी घेऊन दिला तिला.
ते कार्डमध्ये तिने म्हणजे भविष्य जाण्याची ते कार्ड होतं, की तुम्ही त्या कार्डवरून तुमचं भविष्य समजलं जातं. मला आधीपासूनच भविष्य, ज्योतिष्य किंवा हे असले प्रकार म्हणजे बिलकुल मला विश्वास नव्हता. 1% नव्हता. म्हटलं काही पण लुटायचे धंदे आहेत वगैरे अशा टाईपची माझी लँग्वेज होती त्यावेळेस. पण जेव्हा आपलीच मुलगी करते, तर मला आणि जेव्हा ती शिकली 21 दिवस तिने काहीतरी प्रॅक्टिस केली आणि एक दिवस बसली, सगळे मामा लोकांना, आजी लोकांना वगैरे घेऊन बसली. तुम्ही सगळे प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देणार. कौतुक म्हणून आम्ही सगळे बसलो. माझी वेळ आली. मी पण प्रश्न जेव्हा विचारलं, तेव्हा मला तिने उत्तरं जे दिले, ते मला खूप आश्चर्य वाटलं, की असं काय असं हिला समजलं? कारण आपण आपल्या गोष्टी आपल्या मुलांना प्रत्येक गोष्टी सांगत नाही किंवा शेअर करत नाही ना. किंवा यांना काय समजतं 9वीतल्या पोरीला काय समजेल म्हणून मी कधी अशा काही गोष्टी शेअर केल्या नाही. पण तिने इतक्या गोष्टी आतून मला समजवल्या, सांगितल्या. तेव्हा माझ्या डोक्यात आलं, की नाही मला ही गोष्ट शिकली पाहिजे. काय आहे ही गोष्ट? आणि बघा मी ही स्टोरी का बरं सांगते, की जसं आपल्या आतमध्ये विचार असतात, तसं बाहेर घडतं. आणि मला ते सतत असं वाटायला लागलं, की मला शिकलं पाहिजे, मला शिकायचंय, मला शिकायचंय. तुम्हाला बिलीव्ह नाही करणार, मला ते एक रद्दी पेपर सापडला त्याच्यात छोट्या जाहिरातीमध्ये दिसलं आणि त्या काळामध्ये दूरपर्यंत रेकी काय किंवा टॅरो कार्ड काय हे माहिती नव्हतं. म्हणजे नागपुरात तरी मी तरी कधी ऐकलं नव्हतं. पण मला ते छोट्या जाहिरातीमध्ये ते एका रद्दी पेपरवर मला ते दिसलं आणि तिथे टॅरो कार्डद्वारा भविष्य जाणं असं म्हणून ते हेडिंग होतं. पण तेव्हा लँडलाईन फोन होते. तेव्हा मी फोन केला आणि त्या मॅडमला भेटले आणि तिथून मी माझं कार्ड्स वगैरे पाहिलं. त्याने बरंच इतकं काही-काही सांगितलं, की मला खूप आश्चर्य वाटलं, की असं कसं सांगते ही? काय असं म्हणजे? आणि माझी ती इतकी इच्छा हे झाली, की म्हटलं मला शिकायचंय. तर त्याही मॅडम नवीन-नवीनच पुण्यावरून शिकून आल्या होत्या. म्हणे, "मला मी काही कोणाला शिकवलं नाही." म्हटलं, "चालेल." मी पहिली स्टुडंट त्यांची बनली आणि त्यांनी शिकवलं. पण त्याच्यासोबतच मग मला रेकीचं पण माहिती झालं. त्यांच्याचकडनं रेकी शिकले. परत शीतल बोरकरकडून परत दुसऱ्यांदा रिपीट केलं. पण खरंच आहे, हे होतं आध्यात्मिक शिक्षण. तेवढ्यावरच नाही, तर मला सायंटिफिकली अजून पाहिजे होतं. तर मग हे मला काही दिवसांनी लँडमार्क फोरम म्हणा, NLP अशा काही गोष्टी आल्या आणि त्याच्यातून मला हे समजायला लागलं, की आपलं माइंड प्रोग्रामिंग कसं असतं किंवा डिस्टिंक्शन्स काय आहेत, कशा शब्दांची आपली एनर्जी आपल्या लाईफमध्ये काम करते, कशा पद्धतीने आणि हे सगळ्या गोष्टी मला स्पिरिच्युअलिटी ही सायंटिफिकली कळायला लागली. तशा पद्धतीने मी माझ्यावर काम केलं. आणि मी खरंच सांगते, आज माझ्या सगळ्या गोष्टी बदलल्या. आज मी फायनान्शियली फ्री झाले किंवा एक इमोशनली फ्री आहे. मी आता असं रडवून देणं, कोणावर डिपेंड राहणं नाही. स्वतःची कामं स्वतः करायची. स्वतः मुली मोठ्या झाल्या. एक वेळ असं आलं होतं, की मी माझ्या मुलीची फीस भरू शकले नव्हते ₹40,000 MBAच्या ह्याच्यामध्ये. ती मुलगी तिच्यासाठी म्हणजे असं काही क्रिएशन आम्ही केलं, की ती आज कॅनडाला गेलेली आहे. 40,00,000 लागले त्यावेळेस. 40 ते 50,00,000 पण ते क्रिएशन कसं केलं, कसं आम्ही याला केलं आणि आज ती तिथे ती हे झाली. आज आपली बदलली परिस्थिती सगळी, है ना? तर अशा पद्धतीने आपणच आपल्यावर वर्क करून आपल्याला आपली ग्रोथ करता येते. हे आपल्या हातामध्ये आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे सगळं शिकणं म्हणजेच रेकी म्हणजे आता त्या आणि हे सगळं शिकणं म्हणजे जसं आता आपण शाळेमध्ये जातो. आज आपण एकमेकांशी बोलतोय, समजतोय किंवा हे करतोय. हे एनर्जी आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो, माझा आवाज येतोय म्हणून तुम्हाला वाटतं. पण त्याच्या मागे डाउनमध्ये खूप डीपली जेव्हा तुम्ही विचार करता, त्या फीलिंग्ज तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्या आवाजाच्या डायरेक्शनने तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोहोचतेय, तर ही एक एनर्जी पोहोचते. इव्हन म्हणजे मी तुम्हाला म्हटलं, की म्हणजे अरे, आजकाल लोकांना काही हे नाहीये, काही समजतच नाही. लोकं खूप वाईट मार्गाने चालले. समाजामध्ये काही चांगलंपणा नाहीये, असं नाही. तुमच्या समोर तसेच लोकं येतील, जसा तुम्ही विचार करताय. इव्हन तुमचा मोबाईल तुमची गोष्ट ऐकतो आहे, हे लक्षात घ्या. आज म्हणजे मी आत्ता काल परवाची गोष्ट सांगते. आमच्या त्याच्यावर ते सनलाईटचं ते असतं ना, सन ऊर्जा. माझ्या डोक्यात आलं, की आपण आपल्या वरती गार्डनिंग मला करायला खूप आवडतं. तर म्हटलं गार्डनिंग केलंच आहे मी. तर म्हटलं त्याला आता हिरवा कापड बांधावा लागेल. असं वगैरे माझ्या डोक्यात चालू होतं. म्हटलं त्यापेक्षा आपण सनचं ते लावलं, सिस्टम लावली तर आपलं इलेक्ट्रिक बिलही वाचतं किंवा असं होतं. ते माझ्या डोक्यात आणि ते इतकं डोक्यामध्ये आलं, तुम्ही बिलीव्ह नाही करणार त्याची ॲड मला त्याच्यामध्ये आली. मग मी ॲडमध्ये म्हटलं चल जस्ट रजिस्टर केलं. फ्री ऑफ कॉस्ट होतं रजिस्टर केलं. अरे लगेच फोन आला, लगेच तो व्यक्ती आला. धडाधड म्हणजे ती इतक्या डीपली भावना होती. तर हे मला याच्यासाठी सांगायचंय, की आपण प्रत्येक क्षणामध्ये,
अवेअर राहायला पाहिजे, की आपण काय विचार करतो आहे, काय बोलतो आहे, काय फील करतो आहे. कारण तुम्ही जे करता आहात तेच तुमच्या समोर दिसतो आहे. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे, की आपला मोबाईल आपली गोष्ट ऐकतो आहे. तुम्ही जसा विचार कराल तसेच रील्स समोर तुमच्या समोर येतात, तसेच व्हिडिओज तुम्हाला दिसतात. हो, अगदी खरं आहे हे सर. एकदम बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये आहेत आणि हेच मला सांगायचं आहे. तर फक्त एवढंच आहे, की आता जसं सरांनी हेमंत सरांनी लिहून दिलंय, की खरंच खूप छान आहे, खरं आहे. म्हणजे हे लिहून त्यांनी दिलं आणि मी ते वाचलं. त्यांची भावना माझ्यापर्यंत पोहोचली, की माझी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचली हे मला वाटलं आणि मला छान वाटलं. पण याला कारागीर काय ठरले? तर ते शब्द जे त्यांनी लिहून दिले. तर रेकीमध्ये असं काहीतरी सिम्बॉल्स आहेत किंवा सूत्र आहेत, की ते सिम्बॉल सूत्र तुम्ही ड्रॉ केलं, तर तुम्हाला म्हणजे त्या निसर्गाची भाषा समजते. त्या निसर्गासोबत तुम्ही एकरूप होता. आणि ती सोपी भाषा आहे. जसं आपण लेटर लिहितो आणि दुसऱ्यांना आपले इमोशन्स कळवतो, है ना? सेम तसंच आहे. तर म्हणून आपल्याला ती रेकी शिकावी लागते. कारण मला बऱ्याचशा लोकांनी म्हटलं, की प्राणशक्ती हे तर फ्री कॉस्ट आहे ना, ब्रह्मांडीय ऊर्जा. तर ठीक आहे ना, बरोबर आहे. जसं आपण ऑक्सिजन पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. निसर्गाला कुठे आपण पैसे देतो. पण कोरोना झाला तर आपल्याला सिलेंडर घ्यावे लागलेत विकत, है ना? का बरं सिलेंडर विकत घ्यावे लागले? तर त्या सिलेंडर तयार करण्यामध्ये, ते डॉक्टर्स तयार करण्यामध्ये, त्यांना ते बिल्डिंग तयार करणं, त्यांना ते सामान करणं, सगळं इथपर्यंत आणायला त्यांना एक एनर्जी देवाण-घेवाण करावी लागली. म्हणजे पैसा ही एनर्जी आहे. तर पैशाला पैशाच्या दृष्टीने नका बघू, तर त्याला एनर्जी आहे, की आपल्याला काही शिकायला मिळणार, तर आपण काय एनर्जी देणार? अशा पद्धतीने तिने पद्धत तयार केली. मिकाउसीनीच तयार केलेली आहे. तर एकी कशी दिली जाते, तर अशी टच थेरपी म्हणजे असं डायरेक्ट टच करूनही देता येतं. स्वतःची स्वतःला घेता येतं. दुसऱ्यांना पण डिस्टन्स हिलिंग पण करता येतं. म्हणजे याच्या काही स्टेप्स आहेत, त्या मी तुम्हाला नक्कीच सांगणार. आता ही रेकी काम कशी करते, हे मी तुम्हाला समजावून सांगते. तर आपल्या शरीरामध्ये 7 चक्रांची सिस्टम आहे. आपल्याला ऋषीमुनींकडनं आपल्याला माहितीच आहे. तुम्हाला सगळ्यांना नवीन काहीच नाही आता हे, है ना? पण तुम्हाला मी साध्या, सरळ, सोप्या, सायंटिफिक भाषेमध्ये कोणालाही म्हणजे ते तयार होतीलच, समजेलच, की हो असं आहे. मी नाही सांगणार, की असं काहीतरी चक्र दिसतं, असं काहीतरी वाईट दिसतं, असं आहे, तसं नाही. बिलकुल नाही. सोप्या भाषेमध्ये हे 7 चक्र आहेत. असं समजा ह्या शरीरामध्ये आपले हे 7 चक्र हे काही डॉक्टरांना दिसणार नाही. मेडिकली काही प्रूफ नाहीयेत. हे म्हणजे इमॅजिनरी म्हणा किंवा व्हिज्युअलायझेशन म्हणा. है ना? म्हणजे त्या ऊर्जेचा स्रोत आहे, म्हणजे दरवाजे आहेत, द्वार आहेत ते. ऊर्जा जसं अनंत ऊर्जा ह्या ब्रह्मांडामध्ये आहेत. ऊर्जा म्हणजे विद्युत शक्ती आहे, ही ऊर्जा आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती ऊर्जा आहे, सौर्य ऊर्जा आहे, चंद्राची ऊर्जा आहे. किती ऊर्जा? अशा आपल्या विचारांची शक्ती ही पण ऊर्जा आहे. आणि त्या विचारांमध्येही अनेक विचार, रागाचे, लोभाचे, प्रेमाचे, क्षमेचे, कॉन्ट्रिब्युशनचे, तर लोभ, घेणं-घेणं, तर दुश्मनीचे, दोस्तीचे किती विचार आहेत, किती भावना आहेत. म्हणजे ह्या ऊर्जा आहेत एक प्रकारच्या. ह्या प्रत्येक ऊर्जा आपण ह्युमन बीइंग विचारांनी बनलेलो आहोत आपल्या. तर ह्या विचारांमध्ये अनेक ऊर्जा आहेत. अनेक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना आहेत आणि त्या भावना आपण प्रत्येक चक्रांतून म्हणजे ह्या द्वारातून, दरवाज्यातून आपल्या शरीराच्या आतमध्ये एंट्री करवतो. आणि तो मग ती ऊर्जा आपल्या शरीरातून प्रस्तुत करते आपल्या शरीराला. जसं राग आला, तर आपलं शरीर कसं प्रस्तुत करतो तो राग? डोळे मोठे होतात, तोंडामध्ये शिव्या येतात, हातापाय असे येतात. असं वाटतं की देऊन ठेवावं असं वगैरे, वगैरे. समजा आपण एक्सप्रेस नाही करू शकतो, तर बिलकुल अबोला, जाऊन लपून जाऊ, नाही राहणार, नाही बोलणार, वगैरे, वगैरे. हे एक्सप्रेस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि काही लोकं अशी असतात, की ह्या दोन्ही गोष्टींनी ते एक्सप्रेस नाही करू शकत. तर मग ते लोकं दाबतात आपल्या शरीरामध्ये आणि ते दबले, तर मग त्या गोष्टीचं ब्लॉक होऊन जातं ती एनर्जी. म्हणजे ती ना बाहेर वाहू शकत, ना तुमच्या शरीराच्या आतमध्ये. मग तिथल्या तिथे ती एनर्जी खराब होते. राग म्हणजे ती उष्णता, ती तीव्र ते ऑर्गन्स खराब करायला लागतात आणि मग होतो तुम्हाला हार्ट अटॅक, बीपी वगैरे, वगैरे अशा टाईपचे. तर हे मी तुम्हाला दरवाजे, हे 7ही दरवाजे कसे-कसे काम करतात आणि कशा-कशा भावना त्याच्यामध्ये असतात आणि आपण कशा दाबल्या तर काय रोग निर्माण होतात, हे मी तुम्हाला सांगते आणि याला आपल्याला
रिलीज करायला रेकी कशी मदत करत असते. रेकी म्हणजेच प्राणशक्ती, जिला आपण रिलीज करून आपल्या शरीरामध्ये सहजतेने वाहू द्यायची आहे. पण आपण नेमकं आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी तिला दाबतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना 72,000 नाड्यांनी आपलं शरीर बनलेलं आहे. नाड्या म्हणजे रस्ते आहेत असं समजा, की जशी ही ऊर्जा वरून येते सहस्त्र चक्रातून आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जा एंटर होते. हा प्रवेशद्वार आहे. म्हणून याला स्वीकारण्याची भावना, की जे तुम्हाला मिळालं ते स्वीकारा. दुःख, दुःख, सुख, सुख. तुम्हाला तुमचे आई-वडील असे मिळाले, असे मिळाले. तुम्हाला त्या खानदानीमध्ये पैदा होतो, ते आहे. काही तसंच आहे. तुमची चॉईस नव्हती ती. मिळालं तुमच्या कर्मानुसार. तुमचे आई-वडील, तुमचे भाऊ-बहीण, तुमचे मित्र, शत्रू, नवरा, बायको, मुलं, रिश्तेदार जे काही आहे, जसे आहेत, जी सिच्युएशन आहे ती आहे. आज फायनान्शियली अप अप किंवा डाउन किंवा अचानक कोणी आता जसं मी म्हणते, की मला फसवलं म्हणतात, ते माझं लिखणं होतं. म्हणजे माझी कृती तशीच होती. माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलेलंच होतं ते. तर ही जेव्हा समज येते, तेव्हा आपल्याला त्याच्यानंतर काय व्हॉट नेक्स्ट? चल स्वीकारलं. त्याच्यानंतर आपल्याला पाऊल उचलायचंय. तर ते कसं? तर त्याच्यानंतर मग दुसरा चक्र येतो आज्ञाचक्र. ह्या चक्रामध्ये हा चक्र म्हणजे द्वार. हा चक्र कोणत्या चक्र म्हणजे भावनेचं द्वार आहे. तर इथे असतं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टीमध्ये असतं. जसं इथे तुम्ही स्वीकार ही पॉझिटिव्हिटी आहे. अस्वीकार ही निगेटिव्हिटी. तुम्ही नाही स्वीकारलं, तर तुम्ही चिड करत राहाल. माझ्यासोबत असं का? माझंच जीवन असं आहे, यार असं आहे. तर तुम्ही समोर वाढूच नाही शकणार आहे. तुम्ही तिथल्या तिथेच रडत-गडत राहणार आहे. त्यामुळे स्वीकार करून घ्या. स्वीकार केल्याबरोबर तुमची रेकी म्हणजे प्राणशक्ती एंटर होऊन जाते तुमच्या शरीरामध्ये आणि ती सहजपणे वाहायला लागते, की हां, आता काय? म्हणजे पुढचा मार्ग दाखवते तुम्हाला. तर मग तसंच मग पुढच्या मार्गात दाखवायला समजा तुमच्या आता आज्ञाचक्रामध्ये आलं. तर आज्ञाचक्रामध्ये काय आहे निगेटिव्हिटी, राग, लोभ, क्रोध, मोह, माया असे हे म्हणजे भावना इथे आले तिथे तुमचं ब्लॉक होऊन जातं. आणि पॉझिटिव्हिटी म्हणजे इथेच असते ध्यान. जे आजपर्यंत आपल्याला ज्ञान मिळते. आजही आपण अभ्यास करतोय. है ना? आपण ऐकतोय सगळा वेळ काढून इथं ऐकतोय आपण एकमेकांचं. तर म्हणजे ज्ञानप्राप्ती करतोय आपण. तर हे सुद्धा तुम्हाला तुमच्या आज्ञाचक्राने होते. आणि जर तुम्हाला ज्ञान आहे खूप सारं, पण तुम्ही त्याचा यूज करत नाही किंवा त्याला ब्लॉक केलं. जसं आता आपल्याला माहिती आहे, की राग करणं किंवा क्रोध करणं काही फायदेशीर नाहीये बाबा. तरी पण राग आला किंवा क्रोध आला किंवा लोभ आला, तेव्हा आपलं ते ज्ञान आठवतं का, की अरे लोभ करू नये, अरे राग करू नये? नाही, असं आठवतच नाही आणि आपण त्या रागाच्या भरामध्ये आणि मग म्हणतोय, "अरे यार, मला राग त्यावेळेस इतका आला, की मी कंट्रोल करू शकलो नाही." पण ॲक्चुअली तिथेच आपण हे करतोय आणि त्याची पॉवर आपल्याला म्हणजे डेव्हलप करता आलं पाहिजे. हे एका दिवसात नाही होत. आज मी शिकवलं आणि तुम्ही उद्या बिलकुल राग कंट्रोल करायला शिकले, नाही. कंट्रोलही नाही करायचे. आपल्याला ती समज वाढवायची आहे, की कशाने राग तयार होतो? का राग काय तयार केला? याचा काही उपयोग आहे का? याचा काही फायदा होऊ शकतो का? ह्या गोष्टीची समज आपल्याला आली, तर आपलं मग सहज होतं आणि हे समज म्हणजेच ही प्राणशक्तीला दरवाजे ओपन करून देणं, सहजतेने. म्हणजे आपल्या रोगराई तिथे निर्माण म्हणजे नष्ट करणं होतं, जिथे प्राणशक्ती तुमची सहजतेने वाहते. तर अशा पद्धतीने सेकंड म्हणजे रेकी शक्ती इथे तुम्हाला मदत करते. तुमचं आज्ञाचक्र ओपन करण्यात, जागृत करण्यात. आता ओपन करणं म्हणजे असं नका समजू की काहीतरी आता मला लख्ख लाईट दिसलंय, प्रकाश दिसलाय आणि रंग दिसतात किंवा असं करतात लोकं. "भू-वा, वा" वगैरे असं काहीच नाहीये. मी तुम्हाला सायंटिफिकली समजावून सांगते. समज म्हणजे जसं लहान मुलाला सांगतो ना आपण, की "बेटा इथे नीट बस हां, शांतपणे. गडबड करायची नाही." आणि तो शांतपणे बसतो. आपण थोड्या वेळाने येतो, माझं बाळ किती शहाणं, किती समजदार आहे ना, है ना? तर ही समज त्या बाळाला आली ना, की त्यांनी सांगितलं आपल्या मम्मी-पप्पांनी शांत बसायला सांगितलं, तर शांत बसायचं आहे बस. तर त्याला आपण म्हणतो समजदार. असंच हे मदर नेचर जेव्हा आपल्याला सांगते, त्या पद्धतीने आपण तिला अलाईन झालो, तर ती समज आहे ना म्हणजेच बुद्धत्व. बुद्धीने काम करणं आहे. बुद्धत्व म्हणजे काही देव नाही. भगवान बुद्ध तेच सांगतात आहे, "मी देव नाही." पण आपण त्यांची पूजा करतोय. है ना? तर ठीक आहे, ते आपल्या भावना दाखवण्याचं काम आहे, आपण करतो. आपल्याला लॉजिकली काहीतरी पाहिजे असते म्हणून करतोय. हो ना? तर अशा पद्धतीने नंतर मग येतं विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र.
एक मिनिट मी तुम्हाला एकेका चक्राचं हे बघा, हे सहस्रार चक्रामध्ये जे स्वीकार करण्याची भावना असते, समज, प्रज्ञावान म्हणजे सत्य ज्ञान है ना, याच्याबद्दल स्वतःबद्दलची जागृती निर्माण होते, ज्यांचं सहस्त्रकार चक्र जागृत झालं तर. जागृत होणं म्हणजे अवेअर होणं, सिंपल लक्षात घ्या. ठीक आहे, जागृत म्हणजे काही असं जादूटोणा नाही. तर आज्ञाचक्रामध्ये पण अंतर्यामी अज्ञानी होतो, म्हणजे लिसनिंग पॉवर वाढतं आपलं. अंतर्ज्ञानी म्हणजे स्वतःला तर जाणतोच जाणतो, दुसऱ्यांना पण समजायला लागतो. लिसनिंग वाढते म्हणजे स्वतःच ऐकतो. लिसनिंग आणि हिअरिंग मध्ये फरक आहे बरं का. आता जसं मला आवाज येतोय, पंखेचा आवाज येतो आहे, बाजूला काहीतरी कोणत्या गाडी चालतं ते आवाज येतोय, कोणीतरी बोलतं त्याचा आवाज येतोय. त्याला म्हणतात हिअरिंग. हे सिंपल हिअरिंग कोणी करतो, है ना. पण लिसनिंग म्हणजे मी तुमच्या भावना समजते आहे, दुःख समजते किंवा तुमचा आनंद समजते किंवा तुमची चुळबुळ काय आहे ती समजते. तुमच्या मनामध्ये काय तुम्हाला बोलायचंय, का बरं तुम्ही असे बोलले, तर मला त्याच्या मागची भावना समजते. म्हणजेच लिसनिंग समजणं, दुसऱ्यांना समजून घेणं. तर हे याला म्हणतात, हे जेव्हा आपलं जागृत होतं तेव्हा त्याला अंतर्ज्ञानी म्हणतो आपण. तर आपल्याला असं वाटतं की अंतर्ज्ञानी व्हायला हिमालयात जावं लागतं, ऋषीमुनी व्हावं लागतं, ब्रह्मचारी व्रत करावं लागतं, क्रेस वाढवावं लागतं. काही नाही हो, आपला संसार सांभाळून आपण अंतर्ज्ञानी करतो. भगवान बुद्धांनी तेच सांगितलं, मी जंगलामध्ये इतके 7-8 वर्ष घालवले. तुम्ही घरी राहून तुम्ही ते करा सगळं. जाणून घ्या स्वतःला. आपल्या आयुष्याचा म्हणजे जगण्याचा स्तर वाढवा. तर हे त्यांचं आज्ञाचक्र जगलं तर ते खऱ्या-खुऱ्या आयुष्यामध्ये जगतात म्हणजे प्रेझेंटमध्ये. ना ना भविष्यात ना भूतकाळामध्ये. भूतकाळ तर गेला, भविष्य माहिती नाही अजून. आपल्या हातात नाहीये. तर वर्तमानात जगणं याला म्हणतो. ठीक आहे. एक मिनिट हे काय झालं? हां. अरे अच्छा. याला थोडासा ना माझं हे होतं. तर नेक्स्ट आहे आपला अ, विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र म्हणतो. है ना? एक मिनिट. हे जरा असं थोडंसं माझा आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? कारण इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय मला वाटतं. थोडा बहुत. येस म्हणून टाइप करा माझा आवाज जर येतोय तर. कट होते ना? चला. तर विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र आहे. थ्रोट चक्र म्हणजे इथून आपण बोलतो. तो बोलणं पण आपलं 2 प्रकाराने असतं. एक म्हणजे मी जसं बोलतेय आणि दुसरं म्हणजे सतत आपल्या विचारात मध्ये आपण बोलत असतो. सतत बोलत असतो. है ना? एक क्षणही आपण म्हणजे हे होत नाही. तर सतत बोलणं त्याला पण म्हणजे विशुद्ध चक्र असतं. इथून आपलं ते काम करत असतो. आणि ज्यांचा हा चक्र जागृत असतो ते सत्य बोलतात, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढत असते. ते आपल्याला स्वतःला एक्सप्रेस चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि ज्यांचा ब्लॉक असतो ते लोक एक्सप्रेस करू शकत नाही, घाबरतात किंवा तत-प-प होतं वगैरे त्यांचं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याच्यानंतर आहे आणि हे सगळं तुम्हाला जागृत करण्यासाठी म्हणा किंवा अवेअर होण्यासाठी रेकी खूप मदतगार सिद्ध होते. हे लक्षात ठेवा. कारण ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः होते. मला स्वतःला बाहेर काय भाजीवाल्याशी सुद्धा बोलायला भीती वाटत होती. मजुराशी सुद्धा मजुराकडनं मला काम करून घेणं कधीच जमत नव्हतं. म्हणजे मी निघतच नव्हती बाहेर. पण आज मात्र आपलं प्रज्ञा करून इतक्या दूरपर्यंत महाराष्ट्रभर पसरलेले जवळ-जवळ 1,00,000च्या जवळ-जवळचे लोकांशी माझं झालं. 5,000 माझे स्टुडंट्स झालेले आहेत. है ना? ग्रँड मास्टर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कितीतरी मोठे-मोठे लोकं डॉक्टर्स, इंजिनिअर्स, सी-ए, इव्हन अंधश्रद्धा निर्मूलनचे सुद्धा लोकं आलेले आहेत. आहे ना? पोलीस ह्या लोकांना तर मी खूप घाबरायची म्हणजे मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगायची. पण माहिती नाही. पण मी अशा लोकांना सुद्धा आता आपण उत्तरं देऊ शकतो, समजावून सांगू शकतो. तर हे सगळं म्हणजे ह्या रेखीच्या म्हणजे याच्याने झालं, उपस्थित हे सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर आहे अनाहत चक्र. म्हणजे हार्ट चक्र पण म्हणतो. हार्ट चक्रातून आपण प्रेम करणं शिकवतो, क्षमा करणं, चांगले व्हायब्रेशन्स दुसऱ्यांना देणारं कॉन्ट्रिब्युशन. पण ज्यांच्या मनामध्ये द्वेष असतो, माझं-माझं करतात, स्वार्थीपणा असतो, त्यांचा अनाहत चक्र ब्लॉक असतो. मग तिथे ज्यांनी किंवा द्वेष म्हणजे राग करणं, राग धरून ठेवणं, बिलकुल माफ करत नाही कोणाकोणाबद्दलचं. कित्येक जण म्हणजे म्हणतात, "मी याला माफ करणार नाही." अरे, आई-वडिलांचा वादविवाद झाला, पण मुलं सुद्धा ती दुश्मनी पुढे नेतात. म्हणजे इतकं हे असतं. काका-मामांसोबत वगैरे आमच्या फॅमिलीसोबत कोणी बोलत नाही आम्ही कोणाशी, अशा टाईपचं वगैरे असतं. तर याला म्हणतात तुम्ही ब्लॉक करून ठेवत आहात. तर त्या ब्लॉकेजनी मग तुमच्या शरीरावर
त्याचा परिणाम होतो आणि तिथून तुमचं रोगराई, तुमची मानसिकता बिघडते आणि मानसिकता बिघडली तर तुमचं रोगराई म्हणजे शारीरिकतेवर येतच, पण मग भौतिकतेवर येतं. म्हणजे तो फायनान्सवर येतो. तुमचं घरदार, तुम्हाला लोक फसवणारे मिळतात, तुम्हाला लोक चांगले मिळणार नाही, तुमचे व्हायब्रेशन्स चांगले येत नाही, तुमची प्रगती होत नाही. खूप सूक्ष्मरित्या आपल्यावर ही एनर्जी काम करत असते आणि तशाच आपल्याला सूक्ष्मरित्या आपल्याला त्याला पॉझिटिव्हली करावं लागतं काम. आता ही वेळ गेलेली नाही. अवेअर होऊन जा. मी खरं सांगते, पैशाचं तुम्ही काळजी करू नका. पैसा येतो, जातो. कितीतरी ठिकाणी आपण फुकट पैसा व्यर्थ व्यर्थ खर्च केलेला आहे. पण ही संधी गमावू नका, प्लीज. आणि प्रज्ञा करुणामध्ये माझे म्हणजे मी जर जेव्हा तुम्हाला इतकं शिकवते, तर तुम्ही म्हणजे इमानदारी माझ्यात किती आहे, मी माझ्या खूप ह्याच्याने सांगते. म्हणजे मला ह्या गोष्टीचा प्राउड फील आहे, की मी इमानदार आहे. दुसऱ्यांशी तर आहेच आहे. आपण सर्वसाधारण लोकं आहेत. पण मी माझ्या स्वतःशी इमानदार आहे. आणि नेमकं आपण तिथेच राहत नाही. स्वतःशी इमानदार राहत नाही. की मी काय बोलतेय, मी काय करते याच्यासाठी अवेअर राहणं, म्हणजे मी स्वतःशी इमानदार राहणं. है ना? तर ती गोष्ट आपण करायला पाहिजे. तर प्रेम देणारं असतं त्यांचं म्हणजे आणि रेकी इथे आपल्याला मदत करत असते. आपल्या व्हायब्रेशन्स चांगल्या बनवते. चांगलं म्हणजे पुढे वाढवते. प्रेम आपल्यातलं वाढवते. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला दुश्मनी खतम करते. रिलेशनशिपमध्ये खूप चांगलं काम करते. त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणजे ॲप्रिशिएट करणं. आदर, स्वतःचा आदर करणं, इतरांचा आदर करणं. आपण सर्वसाधारण लोक ना इतरांचा आदर करतो, दुसऱ्यांना अप्रिशिएट करतो, पण स्वतःलाच करत नाही, की मी हे करू शकते. आपण माझं स्वतःच होतं. मला नव्हतं वाटत, की मी ह्या गोष्टी करू शकेल. अरे, इथे एका भाजीवाल्याशी किंवा एका मजुराशी मला बोलायची हिंमत नाही. आज इतक्या लोकांसमोर मी बोलू शकते. कसं काय होऊ शकतंय? तर हेच म्हणजे स्वतःसाठी आदर, अप्रिशिएशन, स्वतःबद्दलचे कौतुकपणा, ह्या सगळ्या गोष्टी, आत्मविश्वास याला डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. प्रश्न सोडवणारे म्हणजे आपणच कुठे प्रश्न आले, येतातच. जिथेच आपल्याला म्हणजे काही गोष्टी आल्या आपल्या लाईफमध्ये, तर आपल्याला प्रश्न येतात. तर तिथे स्वतःच प्रश्न विचारायचे. आपण काय करतो जनरली प्रश्नामध्ये अडकून जातो किंवा "अरे यार, माझ्यासोबत असंच होतं, असंच होतं. मी काय करू? मी काहीच नाही करू शकत." त्यापेक्षा असे प्रश्न विचारा, की मी काय करायला पाहिजे आता? आता मी मार्ग कसा शोधू? काय व्हायला पाहिजे? मग हे केल्याने माझ्या ह्याच्यात कशी प्रगती होईल? म्हणजे प्रॉपर प्रश्न विचारायचे आणि प्रॉपर त्याचा प्रश्न इमानदारीने स्वतःसोबतच, दुसरे कोणी तुम्हाला विचारणार नाहीये. आपण धर्तीवर आलोय ना, तर स्वतःसाठीच आलेलो आहे आणि बाकी सगळे आपले गुरु आहेत, हे सगळे शिकवतात. आपलं छोटंसं बाळ सुद्धा आपल्याला शिकवतो आहे. हे लक्षात घ्या. शत्रू, मित्र, कुणी पण इव्हन वनस्पती, प्राणी, वस्तू देखील तुम्हाला शिकवते आहे. हे लक्षात घ्या आणि समजून घ्या याच्यामध्ये. नंतर शांत, अखंडता म्हणजे इंटिग्रिटी तुम्ही जे बोलता ते पाळा. है ना? तर याला म्हणतात अशा पद्धतीने हे जेव्हा तुमच्यातले गुण डेव्हलप होतात, तेव्हा तुमचा मणिपूर चक्र जागृत आहे आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला रेकी ही मदतगार सिद्ध होते. त्याच्यानंतर आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे त्याच्या खालचा चक्र येतो. स्वाधिष्ठान म्हणजे हा ओटीपोटाजवळ असतो. हा चक्र याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे एक आहे, की हा बॅलन्स्ड करणारा चक्र आहे. बॅलन्स्ड म्हणजे आपली एनर्जी बॅलन्स्ड करतो. एक मिनिट हे बदलत का नाही यार? हां. अरे काय एकदम बदलून जातो आणि थोडं काहीतरी गडबड झालेली आहे याच्यामध्ये. हां. तर स्वाधिष्ठान चक्र. तर स्वाधिष्ठान चक्राचा सगळ्यात मेन म्हणजे तो बॅलन्स्ड क्रिएट करतो. फ्रेंडली असतो, पॅशनेट असतं, फुलफिलमेंट म्हणजे उत्तम ध्येय असतं आणि बॅलन्स म्हणजे कसं आहे, की आपण त्या गोष्टीसाठी एक्सेप्टन्स असतं, की सुख आहे, दुःख आहे, दिवस आहे, रात्र आहे, सगळ्या गोष्टीला एक्सेप्ट. पण म्हणतो ना बॅलन्स म्हणजे कसं बघा, याला काही कोणती गोष्ट सांगू नका, याच्या पोटात पाणी पचत नाही म्हणतात. असे लोक असतात किंवा काही लोक म्हणतात, "अरे" म्हणजे इकडे खाल्लं की ओकलं, असं पाणी पिलं की ओकलं. पण काही लोक अशी असतात, की ज्या पोटातलं पाणी नाही हलू देत म्हणतो. म्हणजे सांगत नाही गोष्ट, है ना? म्हणजे दोन्हीकडचे लोक बॅलन्स नाही. पण जे लोक ज्यांना समजतं, की कुठे काही कोणत्या गोष्टी बोलल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजे किंवा कधी-कधी खरं बोलूनही कोणाचं वाईट होऊ शकते.
तर त्यापेक्षा खोटं बोलून कोणाचं चांगलं होत असेल तर ते चांगलं आहे. ते खरं खोटं असं काहीच नाहीये. तर अशा पद्धतीने ज्याला ही समज जेव्हा डेव्हलप होते तुमची, तेव्हा आपण म्हणतो की तुमचा स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स्ड आहे. आणि हे चक्र बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला रेकी मदतगार सिद्ध होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अ, एक मिनिट काय असं झालेलं? मूलाधार चक्र. है ना? मूलाधार चक्र म्हणजे हा सगळ्यात लास्ट चक्र असतो. याला असतो ग्राउंडेड म्हणजे तुम्ही पृथ्वीवर आले आहात. कशासाठी आलेत हे समजतं. तुमचं पर्पज समजतं. पृथ्वीवर आपण आपला कार्यभाग करायला आलेलो आहे. इथे आपण म्हणजे इथे राहून आपल्याला विश्वासपात्र व्हायचंय. म्हणजे आपल्याला गेल्यानंतरही लोकांनी आपल्याला आठवण केली पाहिजे. अशा काहीतरी गोष्टी आपल्याला ठेवून जायचंय. सगळंच काही आपण सरेंडर होणार आहे. म्हणजे ना इथं इथून आपण जाऊ, तर ना आपण म्हणजे आपले कपडे लत्ते काय, आपण दागदागिने काय, आपलं प्रॉपर्टी, पैसा काय, काहीच नाही, रिश्तेदारी काही, काहीच नाही घेऊन जाणार आहे. इव्हन आपण आपलं शरीर सुद्धा घेऊन जाणार नाहीये. सगळं काही इथून जळून राख होणार आहे. पण तरी पण काय घेऊन जाऊ शकतो? तर इथे आपली एनर्जी, आपल्या आठवणीच्या रूपाने. तर सरेंडर हा गुण याच्यामध्ये येतो, की आपल्याला सगळ्या गोष्टी सरेंडर करता आलं पाहिजे. नाहीतर आपण माझं, माझं, माझं म्हणून चिपकून ठेवतो. मुलं मोठे झाले, त्यांचा त्यांचा संसार करतात आहे, तरी सुद्धा माझं आहे, माझं ऐकत का नाही, माझा एक्सपिरियन्स आहे, माझं लाईफ आहे, माझंच आहे. असं आपण हे करत असतो, सोडतच नाही. तर ती सरेंडरची भावना आपली आली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन महत्त्व म्हणजे तुम्हाला मदत करत असते रेकी, प्राणशक्ती. जेव्हा तुम्ही स्वतःला डेव्हलप करत असता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे चक्र जागृत होतात सगळे. 7ही चक्र याचे स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकावं लागतं आणि हे सगळं आहे. तर आता आपण बघूया, की अजून ही रेकी शक्ती आपल्याला कशी-कशी मदत करत असते, है ना? तर रेकी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कशी आपल्याला आपल्या लाईफमध्ये येते, कशी मदत करते ते शिकूया आपण. एक मिनिट, 1 मिनिट. त्याच्याबद्दल बोलते हां. तू करशील इथे बघ बरं. बसून कर. हां. येस, 1 मिनिट. हां, तर रेकी आपल्याला आपल्या जीवनामध्ये ध्येय काय आहे? आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला जागृती येते आणि आपण जीवन आपलं स्पष्ट होते. आपल्याला मनशांती मिळते म्हणा किंवा तणाव किंवा ह्या गोष्टीमधून आपल्याला ताणतणावावर मात करायला आपल्याला ईझी जाते. तर तू हे नको करू. येस. असं ठेव. हां. आणि रेकी आपल्याला आपल्या भावनिक शांती पण मिळते. म्हणजे भावनात्मक आपले ताणतणाव कमी करून मनस्थिती सुधारण्यामध्ये सुद्धा आपल्याला मदत करते आणि याच्यामुळे काय होतं आपले रिलेशनशिप चांगले होतात. रेकी आपल्याला शारीरिक वेदना कमी करते. रेकी आपल्याला म्हणजे आपला आरोग्यावर काम करत असते. तर जिथे कुठलाही आजारपण म्हणजे एका साध्या म्हणजे फ्रॅक्चर म्हणा किंवा साधा जखम पासून तर तुम्हाला कॅन्सरपर्यंतच्या बिमारीपर्यंत तुम्हाला म्हणजे मदत करत असते. तुमच्या ह्याच्यामध्ये आध्यात्मिक विकास होतो. ही साधना इतकी सुंदर आहे, की तुम्हाला आध्यात्मिक विकासाला मदत करत असते, प्रोत्साहन देत असते. तुमचा उद्देश जो असतो, त्याच्याबद्दल तुम्हाला जागरूकता मिळत असते. ही सकारात्मक ऊर्जा वाढवते आपल्या लाईफमध्ये आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप छोटे-मोठे का असेना, दररोजचे आव्हान येत असतात, तर त्याला समोर जाण्याची ताकद आपल्याला मिळते. तर एकी नेहमीच आपलं समर्थन करत असते. आपलं शरीर आणि मन सामर्थ्याने, आध्यात्मिक सामर्थ्याने भरत असते. आणि जेव्हा आपण रेकीशी कनेक्ट होतो, तेव्हा आपण आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होतो. हायर सेल्फशी कनेक्ट होणं म्हणजे काय? जसं आता मी स्वतःला बघतेय, जसं आज मी तुमच्याशी बोलतेय. पण मी स्वतःला बघतेय, की मी तुमच्याशी काय बोलतेय? आणि त्या सांगण्याने, त्या बोलण्याने तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे? किंवा मी किती सत्य बोलतेय? किंवा मी माझ्या आयुष्यातला अनुभव जे सांगते, ते कितपत सत्य सांगते? हे मला माहिती आहे. मी जागरूकतेने करते आणि याचा परिणाम काय होईल हे सुद्धा मला माहिती आहे. त्याचा परिणाम चांगला होईल, वाईट होईल, काय होईल, की मी कशासाठी काम करते, हे सगळं मला माहिती आहे. आणि त्याच्यात मला खूप आनंद होतोय आणि मी पूर्णतः असा अहसास करतेय, की वॉव! मी माझ्या जन्माला मी सफल झालेली आहे. म्हणजे ह्या गोष्टीचा समाधान, आनंद मला मिळतोय. तर इथे तुम्हाला पूर्णतःचा अहसास, अनुभव म्हणजे देखील तुम्हाला देते.
तुम्ही स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करायला शिकता, लोकांमध्ये आदर निर्माण होतो. आणि खरंच मला कधीच असं वाटलं नाही, की म्हणजे आपण 2 लोकांसमोर बोलू शकत नाही असं, की लोकांकडनं आपल्याला एक ते पद मिळू शकतं किंवा लोकांकडनं आदर मिळू शकतो. अगदी खरं सांगते इतके प्रोग्राम झाले किंवा कितीतरी लोकं कुठून-कुठून येतात, भेटायला येतात. त्यांच्या बोलण्यामध्ये भावना असतात. किती म्हणजे आपले प्रॉब्लेम्स सांगतात किंवा बोलतात आणि किती आदर असतो. छोट्या-छोट्या वस्तू काहीतरी गिफ्ट घेऊन येतात किंवा जेव्हा आपल्याला आशीर्वाद मागतात किंवा किती मोठी गोष्ट वाटते ही. तर हा खरंच आदर आपल्याला समाजामध्ये देतो आणि समाजामध्ये पॉझिटिव्हिटी फैलवण्यासाठी आपण एक पार्टिसिपेशन करतोय. ह्या ब्रह्मांडामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. वेगळी कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयात शिकता येते. याला वयाचं, जातीचं काही बंधन नाही. स्त्री, पुरुष काही नाही. एक आदिवासी बालकपासून म्हणा तर इंग्रज बालकपर्यंत सगळे करू शकतात, सगळे करू शकतात. कारण याच्यात काय आहे, याच्यात कोणते जात-पात, धर्म काहीच नाहीये. निसर्ग नियम आणि ह्युमन बीइंग यांचे सुंदर संगम म्हटलं तरी चालेल. तर त्या निसर्गाला समजून घ्यायचं आहे, अलाईन व्हायचंय आणि आपली प्रगती करायची. तर त्याची काही भाषा आहे, ती भाषा शिकायची आहे. बस एवढंच आहे याच्यामध्ये. सिंपल. त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो आपल्याला, म्हणजे ते प्रोग्रामिंग करावी लागते. आज बघा आपण जो काही आपण आहोत, आपल्या ह्याच्यामध्ये इंजिनिअर, डॉक्टर्स म्हणा किंवा जे काही आपण आज शिकलो, सवरलो आहोत, त्या शिक्षणाच्या भरोश्यावर आपण नोकरी करतो, पैसा कमवतोय. त्यालाच किती वर्ष लागले. 20-22 वर्ष तर आपल्याला शाळेत, कॉलेजमध्ये जाऊन शिकवणी करावं लागतं. तेव्हा कुठे आपण काही पैसे कमवू शकतो किंवा संसारातलं काहीतरी आपल्याला ज्ञान येतंय. मग आता हे जर आपल्याला रेकी शिकायची तर तुम्हाला काही वेळ तर द्यावंच लागतं. थोडीशी काही प्रॅक्टिस करावी लागते. काही गोष्ट ते शिक्षण जे घेताना तुम्हाला हळू अनुभव येतात. पण रिअली इतके सुंदर अनुभव येतात, की मी तुम्हाला काय सांगू. छोट्यातल्या छोट्या गोष्टी आश्चर्यकारक तुमच्या लाईफमध्ये बदलतं आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला वाटणार नाही अशा पद्धतीने बदलू शकतात. बदलतात. है ना? तर असं आहे तर रेकी नेहमी आपल्याला मन शांत करून आपल्याला हलकेपणाचा अहसास देतं आणि परिवारात मान-सन्मान मिळवून देतं. रेकी आपली मनोकामना पूर्ण करते. रेकी ह्या स्पर्धेमध्ये हौसला वाढवतं. तर रोगी व्यक्तीला निरोगी बनवते. नकारात्मक लोकांपासून म्हणजे तुमच्या ऊर्जेपासून तुम्हाला संरक्षण होतं. आहे ना, त्याच्यात म्हणजे एक ऑरा बनल्यासारखं होतं, की तुम्ही जर पॉझिटिव्ह आहे किंवा तो ऑरा तयार केला ना, तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला मॅच होणारेच लोकं येतील. तुमच्यापेक्षा लो फ्रिक्वेन्सीचे लोकं असतील, ते आपोआप निघून जातात. तर अशा पद्धतीचं ही जादूमय एक अ, गोष्ट आहे असं समजलं तरी चालेल, शक्ती आहे. तर तुम्हाला तुमच्या जीवनात घ्यायला आवडेल का? तर नक्कीच मला ज्यांना म्हणजे वाटतं खरंच मला येस म्हणून टाइप करा सगळ्यांनीच, है ना. कारण माझं एक आयुष्याचं म्हणजे पर्पजच आहे, की असं वाटतं, की मला जे समजलं आणि मी माझ्या आयुष्यामध्ये जी प्रगती केली, भगवंताच मी काय एक म्हणजे निमित्त आहे. पण माझ्या मार्फत ह्या लोकांपर्यंत जाऊ द्या. खरंच जे दुःखी, कष्टी किंवा जे लोकं आहेत, त्या लोकांपर्यंत जाऊ दे, असं माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि त्या याच्याने प्रेरणेने मी तुम्हाला शिकवत असते. तर नक्कीच येस, 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 येस. थँक यू, थँक यू, थँक यू. थँक यू व्हेरी मच. तुम्ही एवढा सुंदर रिप्लाय देत आहात. तर खरंच हीच ऊर्जा जेव्हा आपल्यामध्ये जागृत होते ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये खरंच बदल होतो. आमूलाग्र बदल होतो. मानसिक, भौतिक, आध्यात्मिक पद्धतीने आपलं जीवन बदलून जाते. आणि खरंच ही रेकी विद्या तुम्ही नुसतं कोणी काय फर्स्ट डिग्री करतात, सेकंड डिग्री करतात, थर्ड डिग्री करतात, सोडून देतात, असं करू नका. कारण याच्याने काय होतं तुमचे पैसे, फीस देता तुम्ही ते वाया जातं. तुमची वेळ वाया जातो. है ना, तुमची एनर्जी वाया जाते. त्याच्यापेक्षा पूर्णपणे फोकस होऊन शिका. पूर्ण ग्रँड मास्टरपर्यंत शिका. ग्रँड मास्टरपर्यंत याच्यासाठी की तुम्ही तुमचं जीवनाचं परिवर्तन करा आणि आता इतरांना मदत करा त्यांचं जीवन परिवर्तन करण्यासाठी. कारण मी एकटी सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकणार ना. असे मला कितीतरी हँड्स पाहिजेत. तर नक्कीच तुम्ही शिका आणि इतरांना पण शिकवा आणि खूप सुंदर ॲज अ प्रोफेशन म्हणूनही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. तर अशा पद्धतीने याचे मी सांगते तुम्हाला याचे 3 म्हणजे हे पहिले आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि त्याच्या स्टेप्स कसे असतात. तर कमीत कमी न जमण्या ज्यांना प्रोफेशनलाईज करायचंय त्यांना न जमणाऱ्या लोकांनी तरी 3 डिग्री तुम्हाला पाहिजेच असतात. शिकायलाच पाहिजे. कारण ह्या 3 डिग्रीमध्ये सिम्बॉल, सूत्र असे दिलेले असतात, की तुम्ही डायरेक्ट त्या नेचरसोबत
म्हणजे जोडू शकता, एकरूप होता. नाहीतर कोणी एक फर्स्ट करतात, मग अर्धवट राहतं आणि मग त्यांची इच्छा पूर्ण होत नाही किंवा काहीतरी अर्धवट ज्ञान असतं आणि मग ती रेकी बदनाम होते किंवा तिला नावं ठेवतात. "अरे हो, मी केलं होतं, असं झालं होतं, मला तर काही फरक नाही पडला." असे सांगतात लोकं. पण असं नाही आहे. कितीतरी लोकांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे. है ना? तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो, बदलवू शकतो स्वतःचं जीवन. येस. तर रेकी ही म्हणजे फर्स्ट डिग्रीमध्ये तुम्हाला स्वतःचे हीलिंग समजलं जातं. चक्रांच्या बद्दलची माहिती तुम्हाला डिटेल कळते आणि त्याच्या संदर्भात अफर्मेशन देऊन आपण कसं बॅलन्स करू शकतो, अशा पद्धतीने पहिल्या डिग्रीमध्ये तुम्हाला शिकवलं जातं आणि त्याच्यामध्ये तुमची 10% एक एनर्जी ॲक्टिव्ह होते. आता हे बघा 10% म्हणजे काय असं मॅथेमॅटिकली मी तुम्हाला मोजमाप करून नाही सांगता पण एक साधारणतः आपण मेजरमेंट करायचं म्हटलं तर सांगतो, की 10% ठीक आहे, तुम्ही तुमच्या पुरतं करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला आणि 40 मिनिटं रोज तुम्हाला मेडिटेशन मिळतं. ते मेडिटेशन मिस करून घेते आणि तुम्हाला रेकॉर्डिंग मिळते पण. आणि जे काही मी शिकवते त्याच्या सगळ्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत असते. कधी-कधी होऊ शकते तुम्ही अब्सेंट असाल किंवा नाही जमत, तो क्लास लाईव्ह क्लास घेते मी. नाही जमला तर तुमचं जात नाही, तुम्हाला रेकॉर्डिंग जरूर मिळतो. सेकंड डिग्रीमध्ये जेव्हा तुम्ही येता, तेव्हा काही सिम्बॉल, सूत्र मिळतात. इथे 3च लिहिलेलं आहे, पण 6 मिळतात. आणि तुम्ही डिस्टन्स हीलिंग तुम्ही करू शकता. म्हणजे डिस्टन्स म्हणजे तुम्ही दुसरीकडे आहे, तुमचे नातेवाईक आहे, तुमचे मुलं आहे, ते आता शाळा, कॉलेजमध्ये गेलेले आहे किंवा दुसरीकडे शिकायला गेले आहे. नवरा-बायको दूर राहतात आहे, सासू-सासरे आहे, आई-वडील आहे. सगळ्यांना तुम्ही तुम्ही ज्यांना ओळखता, तुमच्या जवळचे त्यांना तुम्ही डिस्टन्स हीलिंग देऊ शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही स्वतःला तर देखील करू शकता, पण तुम्ही दुसऱ्या लोकांना पण आणि याच्यामध्ये जवळ-जवळ 50% ते 60% तुमची एनर्जी जागृत होते आणि याच्यानंतर तुम्हाला 25 मिनिट्स तुम्हाला कमीत कमी रोज प्रॅक्टिस करावी लागते. त्याच्यानंतर आहे रेकी तृतीया. तृतीया म्हणजे म्हणजे याच्यामध्ये एक महत्त्वाचा सिम्बॉल आहे. डायक्यूब्यू ज्याचं नाव आहे. तो मोस्ट इफेक्टिव्ह सिम्बॉल म्हणजे तो डायरेक्ट कनेक्ट करतो. त्याच्या एका सिम्बॉलने तुमची म्हणजे 100% एनर्जी तुमच्यामध्ये जागृती येते. आणि याच्यामध्ये डिस्टन्स सेलिंग म्हणजे आता त्याच्यामध्ये तुम्ही अनोळखी लोकांना सुद्धा देऊ शकता आणि प्रोफेशनली तुम्ही दुसऱ्यांना रेकी देऊ शकता. जसं आता कोणीतरी आहे तुमच्या ओळखीचं शेजारी-पाजारी किंवा कोणीतरी आहे आणि त्यांनी म्हटलं, की "मला रेकी द्या." तर तुम्ही काही चार्ज घेऊन तुम्ही त्यांना पैसे घेऊन किंवा तुमचं काही एनर्जी एक्सचेंज घेऊन तुम्ही त्यांना रेकी देऊ शकता. पण तुम्ही रेकी शिकवू नाही शकत हां. रेकी देणं आणि रेकी शिकवणं हा फरक आहे. हे लक्षात घ्या. इव्हन म्हणजे जसं आता चालता-चालता तुम्ही रस्त्यात ॲक्सिडेंट झाला कोणाचा किंवा काही भांडण, वादविवाद झालं आणि तुम्हाला असं वाटतं, "अरे यार, भांडण वादविवाद कशाला करतात लोकं? करायला नाही पाहिजे." तर तिथे तुम्ही वादविवाद मिटणं किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्यांना पोलिसाची मदत किंवा डॉक्टरची मदत किंवा त्यांच्या नातेवाईकांची मदत मिळो म्हणून आपण हे करू शकतो किंवा दवाखान्यात आपल्या नातेवाईकाला भेटायला गेलो, पण खूप सारे तिथे पेशंट दिसतात. तसं वाटतं सगळ्यांचीच दया येते, भावना येतात. तर तिथे अननोन लोकही असेल तरी तुम्ही त्यांना रेखी देऊ शकता. तर तुम्ही थर्ड डिग्रीमध्ये तेव्हा हे करू शकता. तर म्हणजे 100% तुमची ॲक्टिव्ह होते ते रेकी आणि तुम्ही रेकी हीलर म्हणून होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही 10 मिनिट, 15 मिनिटही प्रॅक्टिस केली तरी सुद्धा चालतं. म्हणजे इतकं तुमचं ॲक्टिव्ह होऊन जातं. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर मग तुम्ही मास्टर, ग्रँड मास्टर करू शकता. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला इथपर्यंत सांगणार आहे थर्ड डिग्रीपर्यंत आणि ग्रँड मास्टर, ग्रँड मास्टर म्हणजे मग तुम्ही दुसऱ्यांना कोर्सेस घेऊ शकता. जसं मी तुम्हाला आज शिकवते आहे, तसं तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता. ऑनलाईन किंवा मग याच्यासोबत आहे म्हणजे ऑफलाईनही करू शकता. स्वतःचे तुम्ही क्लासेसही घेऊ शकता. तर चला मग आता आपण स्टार्ट करूया, की तुमच्या खरंच विचारातच तुमचा खजिना दडलेला आहे. लक्षात घ्या आणि मनात ज्या काही तुमच्या विचार आहेत, त्याच्यामध्ये त्रस्त होण्यापेक्षा तुम्हाला त्याची समज मिळाली, त्या विचारांना जर तुम्हाला शिफ्ट करण्याची समज मिळाली, तर तुम्हीच म्हणाल, की हा विचार नाही, अरे हा तर खजिना आहे. अल्लाउद्दीन का चिराग आहे. जो बाहेर नाही, तो माझ्या आतमध्येच सामावलेला आहे. तर तुम्हाला विचारांना दिशा देण्याचं तंत्र आहे, असं म्हटलं तरी चालेल. विचार आणि भावना फक्त एवढंच आहे, विचार भावना दिसत नाही, ती अनुभूती आहे. पण त्या दिसण्याला त्याला काही एक सूत्र किंवा त्याला काही आकृत्या लावून त्या निसर्गाला आपण सरेंडर केलेलं असतं. तर खूप सुंदर सोप्या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी शिकतो. तर खरंच ही जादूची छडी आहे असं म्हटलं तरी चालेल आणि हां.
तर माणसाने आता हे संशोधन हे केलेलं आहे. माणसाने समोर बघायचं की मागे, यावर पुढचं सुख-दुःख अवलंबून असतं. तर संघर्ष तुम्हाला आज दिसत आहे, पण उद्याचं तुम्हाला सामर्थ्य निर्माण होत आहे. आज होऊ शकतं तुम्हाला संघर्ष आज म्हणजे कसं आहे, की आज वेळ नाहीये, तर पैसाचं नाही, तर असं नाही, तर मी नाही करू शकत, तर मला घरचे नाही म्हणतात, असं बरंच कारण येऊ शकतात तुमच्यामध्ये. पण तुम्हाला विचार बदलावा लागेल. तुम्हाला खरंच माझं म्हणणं पटलं असेल, तर तुम्हाला त्याच्यावर म्हणजे काय म्हणतात, वर्क घ्यावं लागेल, ॲक्शन करावं लागेल. तर अशा पद्धतीने आपल्यालाच ह्या सगळ्या गोष्टी खूप काही बदलायला म्हणजे तिथे शिकवण्यात येणार आहे. तर खरंच तुम्ही तयार आहात का? तयार आहात? येस, येस म्हणून टाइप करा मला. तुम्ही जर तेव्हा मला हे म्हणताय, तर खूप सुंदर म्हणजे मला हे वाटतं. हिंदीमध्ये तर नाही आहे, हा मराठीतच राहणार आहे. हां, तुम्ही जर वन टू वन काही गोष्टी नाही समजल्या, तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मी तुम्हाला बिलकुल सांगू शकते. कारण बघा, हा माझा आहे ना पर्पज फक्त कमर्शियल नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे नुसतं मी प्रोफेशनली काम करते म्हणून नाही. मी जे शिकवणार ते तुम्हाला आलंच पाहिजे असा माझा अट्टहास असतो. म्हणजे मी तुमचा पिच्छा सोडत नाही. तुम्ही कितींदाही त्याच्यानंतर रिपीट करू शकता. त्याच्यानंतर मी पैसा घेत नाही कधीच. एकदा तुम्ही शिकले तर तुम्हाला नेहमीसाठी माझ्या प्रज्ञा करुणासोबत तुम्ही जुडले असता. है ना? तर आता मी हा जो कोर्स घेते आहे 3 दिवसाचा लाईव्ह कोर्स घेते आहे. 27, 28 आणि 29 तारखेला डिसेंबर, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. आणि हा लाईव्ह कोर्स घेते जसं मी आज तुमच्यासमोर लाईव्ह आहे. आणि हा घेणार आहे संध्याकाळी 8 ते 10. ठीक आहे. याची वेळ आहे 8 ते 10. त्याच्यानंतर आहे हां. आणि याची क्लासची रोजची फीस देणार आहे म्हणजे रेकॉर्डिंग देणार आहे सॉरी. आणि याची फीस आहे फक्त ₹1000. फर्स्ट डिग्रीचं. त्याच्यामध्ये मी अचिव्हमेंट देणार आहे, त्याच्याबद्दलचं मी शिकवणार आहे. हे इंट्रोडक्शन म्हटलं तरी सुद्धा चालेल. रेकीचं इंट्रोडक्शन तुम्हाला समजेल आणि स्वतःला स्वतः रेकी कशी द्यायची ते समजेल स्वतःसाठी. ठीक आहे? तर अशा पद्धतीने तुम्हाला अडकतं माहिती नाही, समजत नाही मला. हां, तर तुम्ही रजिस्टर करा आता आणि आपलं जीवन बदलण्यामध्ये उशीर करू नका. असं करा. ठीक आहे? असं. अच्छा, असं बदलवलं तरी होतं का? अच्छा, मी माहिती नाही उशीर होतो का त्याला. तर ज्यांनाही पटलं असेल तर नक्कीच हा हा माझा फोन नंबर आहे. आपला याच्यावर तुम्ही करू शकता. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि फक्त ₹1000 मध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता. त्याच्यानंतर मग सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, मग मास्टर, ग्रँड मास्टर अशा लेव्हल्स आहेत. ह्या तशा पद्धतीने मी तुम्हाला सांगेन. तर आज तुम्हाला म्हणजे तुमचं बघा काही नुकसान नाही. ₹1000 कुठेही खर्च होऊन जातात. तुम्ही कमीत कमी याची एंट्री बघा, याच्यामध्ये येऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल, की काय आहे ही गोष्ट. है ना? खूप डिटेलिंगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच याचा स्क्रीनशॉट काढा आणि जेव्हाही तुम्ही पे झालं, की तुम्हाला तुम्ही याच्यावर मला प्रायव्हेटली ह्या नंबरवर 9890604874 ह्या नंबरवर तुमचं नाव, तुमचं कुठून आहात तुम्ही आणि स्क्रीनशॉट पैसे भरण्याचे स्क्रीनशॉट नक्की पाठवा. ठीक आहे? तर मी आता तुम्हाला सर्वांना अनम्यूट करते आहे. तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. ग्रुपला शेअर करा. हो, रजिस्ट्रेशन बिलकुल ग्रुपला शेअर करतेच बिलकुल. आणि येस, मी तुम्हाला सगळ्यांना हे करते आहे, म्यूट ऑलचं म्हणजे अलाऊ करते आहे. तुम्ही लिहून पण तुम्ही करू शकता किंवा तुम्ही अनम्यूट करून पण तुम्ही माझ्याशी बोलू शकता. ठीक आहे? तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. तुमचं गुगल पेचे जे आहे ना ते स्कॅनर ते ग्रुप हो, ग्रुपमध्ये पाठवलेलं आहे. आत्ताच पाठवलं लगेच. येस. तर एक मिनिट मी आपल्या सोबत डॉक्टर दीपक केळकर आहेत. माझे कोच आहेत. त्यांना माहिती नव्हतं मी त्यांना हे करेन. तर हो, तर मी त्यांना नक्कीच मी विनंती करेन, की त्यांचे अनुभव शेअर करा आज. कारण आणि मी त्यांचे अनुभव काय, मी माझेच अनुभव जे मी सांगते ना, आज मी जे लँडमार्क कोचिंगमध्ये मला कोचिंग केली, सरच माझे कोच होते. त्यावेळेस जेव्हा मला ते शिकवत होते किंवा सांगत होते, तेव्हा मला ते कळत नव्हतं. पण ते हळू-हळू त्याला कसं समज आली आणि कसं ट्रान्सफॉर्मेशन आलं, ते आजही समजच येते.
तर आज अचानक माझ्या वेबिनार मध्ये आले ते स्वागत आहे सर. थँक्यू, तुम्ही इतका वेळ काढून आलात. नमस्कार. गुड इव्हिनिंग धन्यवाद. सर्वांना. नमस्कार. मी डॉक्टर दीपक केळकर आहे, अकोल्याचा आहे. मी सायकियाट्रिस्ट आहे आणि मॅडमचं जवळपास गेल्या 9 वर्षापासून मी हे पाहतोय. आणि रेकी मॅडम शिकवतात, टॅरो कार्ड रीडिंग आहे आणि त्यातून लोकांचं पुढे काय होणार, भविष्य काय होणार ते शिकवतात किंवा ते पाहतात. तर रेकीमध्ये ग्रँड मास्टर केलेले यांचे विद्यार्थी मी पाहिल्यात. मी स्वतः कोर्स केलेला आहे आणि त्या कोर्समध्ये मला खूप अनुभूती चांगली आली. म्हणजे मी माझ्याकरता आणि पेशंट करताही वापरतोय आणि त्यामध्ये मला खूपच फायदा झाला स्वतःला. आणि पेशंटला जेव्हा मी मेडिटेशन करायला लावतो, ते की मेडिटेशन, तेव्हा त्यांनाही पण त्याचा खूप फायदा होतो. तर हा कोर्स अवश्य करायला पाहिजे, प्रत्येकाने करावा. आणि याच्यामध्ये एक असं आहे, म्हणजे मला जे दिसलं ते की स्वतः करता तर कराच करा. म्हणजे स्वतःमध्ये आपल्याला जर काही आजार आहेत, आजार म्हणजे असे असतात किंवा कधी कोणाला मायग्रेनचा अटॅक आहे किंवा डोकेदुखी आहे, नंतर शरीर दुखतं, अंग दुखतं किंवा ऍसिडिटी आहे, खूप ऍसिडिटी होते किंवा ढेकरा येतात किंवा नर्वसनेस आहे, कधी निराशा येते किंवा झोप येत नाही किंवा चिंता घबराट असते. तर अशा वेळेला जर स्वतःवरती त्याचा उपयोग केला आणि हे जे चक्र मॅडमने सांगितले, हे चक्र जर आपण ऍक्टिव्हेट करायला शिकलो, स्वतःची चक्र, आणि ती जर ऍक्टिव्हेट आपण केली तर आपल्यामध्ये खूपच चांगला फरक जाणवतो. तर आपल्याला हे शिकावं लागेल पहिल्यांदा की आपली चक्र ऍक्टिव्हेट कशी करायची आणि त्यातून आपण आपल्याला स्वतःला कसा फायदा करून घ्यायचा. नंबर एक. आणि ते झाल्यानंतर आपण हायर लेवलला, म्हणजे हायर सेल्फला कसं जायचं, म्हणजे मी आहे कोण, हु एम आय, माझा जगण्याचा उद्देश काय, मी जगतो कशाला, त्याचं पण रिअलायझेशन यातून यायला लागतं. आणि नंतर मग आपल्याला असं वाटतं की नाही, आपणही लोकांच्या जीवनामध्ये फरक करू शकतो. जसं मॅडमनी म्हटलं की 140 कोटी लोक या देशामध्ये आहेत, आपल्या देशामध्ये, आणि कोणी पण एकटं हे काम करू शकणार नाही. तर याच्यामध्ये तुम्ही जरूर मॅडमचे पार्टनर व्हा किंवा तुम्ही ग्रँड मास्टर पर्यंत तुम्ही जर केलं ते पूर्ण, तर तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये फरक कराल, लोकांना चांगलं कराल आणि साईड बाय साईड आपलं इन्कम पण चालू आहे. म्हणजे मी असे पाहिलेले आहेत बरेच लोक, मॅडमने जे ट्रेन केलेले आहेत ते, की जे रेग्युलरली हे काम करतात, रेकी देतात, तर ते 50,000 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत महिना कमवतात. येस. तर आपण हे पार्ट टाइम म्हणून करू शकता, फुल टाइम म्हणून करू शकता. आणि जसं सांगितलं मॅडमने की तुम्ही नेहमी करता जॉईन होता. म्हणजे आजही मला माहित नव्हतं की हे आहे म्हणून. मला त्यांनी मॅडम सांगितलं की आज आहे इंट्रोडक्शन, तर म्हटलं चला आपलं एकदा रिफ्रेश होऊन जाईल, एकदा रिफ्रेश करून टाकू, म्हणून मी रिफ्रेश करायला आलो एकदा. तर तुम्ही जोडले जाता प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूटमध्ये आणि त्यातून आपलं एकसारखं रिफ्रेश होत राहतं आणि आपलं ज्ञान वृद्धिंगत होत राहतं. तर जरूर याचा उपयोग करा आणि जरूर रजिस्ट्रेशन करा. मला वाटलं मॅडम खूप काही फी सांगतील आता. म्हणजे मॅडमची तर फी ऍक्च्युली हा कोर्स 10,000चा 15,000चा व्हायला पाहिजे, पण 1,000 म्हणजे हा ऍक्च्युली त्यांनी तुम्हाला फ्री मध्ये दिलेला आहे कोर्स समजा. तर हा जरूर करा. आणि नुसता हा कोर्स नाही तर ग्रँड मास्टर पर्यंत जा. त्यांनीच आपलं स्वतःचं आणि इतरांचं आपण कल्याण करू शकू, म्हणजे मेकिंग अ डिफरन्स. सो थँक्यू व्हेरी मच मला बोलायला संधी दिली त्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. आणि मला म्हणजे एक महत्वाचं म्हणजे एक सांगावंसं वाटतं की इतके मोठे सायक्रेटिस्ट डॉक्टर जेव्हा हे बोलतात आहेत, तर त्याबद्दल मला खरंच खूप खूप धन्यवाद. म्हणजे तर तुम्ही मनापासून म्हणजे जाणलं ही गोष्ट, तर खरंच हे रेकमेंडेड करतात लोक, म्हणजे आजकाल डॉक्टर्स लोक. ती खूप मोठी गोष्ट आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. तुमचा इतका महत्वाचा थँक्यू. वेळ मला दिल्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू. तर नक्कीच सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करा. आणि हा पहिला कोर्स आहे, म्हणजे अगदी पहिला सुरुवात आहे. याच्यामध्ये तुम्हाला रेकी कशी आहे, काय आहे, ह्या गोष्टीची अनुभूती येईल, समज येईल, आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या कोर्सेस करायला मिळतील. तर येस, कोणाकोणाला म्हणजे काही प्रश्न आहेत का, बोलायचं असेल तर जरूर प्रश्न विचारा. येस, कोणाला बोलायचं आहे अनम्यूट करू शकता तुम्ही. अनम्यूट करूनही बोलू शकता किंवा मेसेजही टाकून बोला, किंवा आपल्या हॅलो मॅडम. ग्रुपमध्ये पण बोललं तरी चालेल. येस, बोला. हॅलो. हा, येस, बोला बोला. हा, मी संगीता गायके. मी मॅडम कडून खूप छान, म्हणजे मॅडम कडून जे शिकलो, खरंच ग्रँड मास्टर पर्यंत तुम्ही या. खरंच म्हणजे मॅडम कडून जे घेताल ना, तर खूप खूप कमी आहे. मी घेतलं, मला त्याचा खूप मोठा अनुभव आलेला आहे.
आणि खरंच मॅडम कडून ज्यावेळेस मॅडमला आपण क्लोज होतात ना त्यावेळेस कळतं की खरंच म्हणजे काय आपल्याला भेटलंय. आपल्या जीवनातून खूप सारं काही आपल्याला भेटतंय. मॅडम कडून तुम्ही शिकायला पाहिजे ग्रँड मास्टर पर्यंत यामध्ये खूप छान काही आहे आपल्याला भेटतंय. जीवन हे खूप एक आनंदी होऊन जात आहे. जीवनामध्ये आपले तर सुख समाधान येते, परंतु जे एवढं दुःख संकट असताना सगळं असं वाटत नाही की माझ्याकडे काहीच, सगळं काही दुःख विसरून सुखातच आपण सामील होतो आणि इतरांना पण देण्याची खूप काही इच्छा होते आपल्याला. आणि खरंच येस. खूप काही ह्याच्यात हे येस, मी बरोबर. विनंती करून सांगते की खरंच सगळ्यांना याचा अनुभव घ्या तुम्ही ग्रँड मास्टर पर्यंत येऊन. क्या बात आहे. आणि संगीता गायके आपल्या ग्रँड मास्टर झालेले आहेत. आणि खरंच त्यांनी जेव्हा ग्रँड मास्टर केलं तर त्यांच्या लाईफमध्ये म्हणजे बऱ्याचशा अडचणी अशा निर्माण झाल्या होत्या आणि तशा याच्यातही त्यांनी केलं आणि पूर्ण मी केलं, है ना? मी अक्षरशः मॅडमला फीस देण्याच्या सध्या ह्याच्यात नव्हते, तरी पण मी तिन्ही डिग्री मॅडम करून ग्रँड मास्टर केलं, एंजल कोर्स केला. आणि येस. खरंच आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे नाहीये, पण आपल्याकडे कसं येतंय आणि काय येतंय माहिती नाही. तेवढं मी मॅडम कडून पुन्हा सर्वोदय केलं, वास्तू केला, खूप क्लास केले मॅडम कडून आणि मला ते आज पण घ्यावंसच वाटतात. कमी असं वाटतच नाही की चल. माझ्याकडे नाहीये. माझी एवढी हालाकीची परिस्थिती एवढी नाजूक असताना मॅडमनं खूप सपोर्ट केला आणि त्यातून मी खूप काही घेतलंय. तरी पण मला आज कमीच वाटतंय मॅडम खूप काही कमी घेतलं. म्हणजे एवढं काही घेण्यासारखं आणि एवढं काही आपण घेतलं ना तर खरंच कमीच वाटतं. तरी तुम्ही सर्वांना ग्रँड मास्टर पर्यंत या, म्हणजे तुम्हाला हे कळेल की खरंच काही बोललो ते खरं सत्यातच आहे. खूप छान आहे. बिलकुल. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. बोला, आणखी कोणाला बोलायचं आहे? प्रश्न असतील तरी विचारा हा. आणि मी काही ऍक्च्युली खरं म्हणजे ना मला माहिती नव्हतं संगीता येणार आहे किंवा काही असं काही ठरलेलं काहीच नसतं. स्क्रिप्ट काहीच नाहीये इथे. जे काही होतं त्यांना मनातून वाटतं, हार्ट मधून वाटतं. त्यांचं आयुष्य बदललं, इतरांचं आयुष्य बदललं. तर येस, हा, एंजलचं मत आहेत, कोर्सेस आहेत आपले. एंजल आहे, NLP आहे, बरेचसे कोर्सेस आहेत. आणि मी अजून एक केळकर सरांचा पण आता मी जे एक म्हणजे कोर्स चालू आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. मी त्याची लिंक टाकेन आपल्या ग्रुपमध्ये. सकाळी 7 वाजता असतो. तर चिंता भय से मुक्ती म्हणून त्यांचं आहे. तर ते लोकांना म्हणजे हे करतात, तर मी टाकते. तर तुम्ही उद्यापासून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे त्याच्यात काही नाही. पण खरंच ते सायंटिफिकली समजावून सांगतात सगळ्या गोष्टी, केळकर सर. आणि एक सायक्रेटिस्ट आहेत बरं का, इतके वर्षापासून, म्हणजे 40-45 वर्षापासून त्यांचे कुठे कुठे ब्रांचेस आहेत त्यांचे, म्हणजे असे 4-5 शहरामध्ये, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अकोला, नागपूर. तर खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी की आपल्या प्रज्ञा करोडामधून इतके मोठे मोठे लोक शिकून गेलेत किंवा शिकतात किंवा त्याला अप्लाय करतात आपल्या जीवनामध्ये. तर आपण कोणत्या ह्याच्यामध्ये अडकलेलो आहे, है ना? तर नक्कीच लवकरात लवकर शेअर करा आणि ऍडमिशन घ्या आणि स्वतःची प्रगती करा. हॅलो. ठीक आहे, ओके. बोला बोला, काय म्हणताय? बोला सर. कोण बोलताय? हॅलो, बोलले ना, बोला ना. हॅलो. हा, येस, बोला. नमस्ते. हॅलो. हा, पुरुषोत्तम ना? हा, येस. नाही काय, हा, मी परशुराम. परशुराम बोलतो मॅडम. आता बोला बोला. ह्याच्यामध्ये हा जो पहिला कोर्स आहे तो 3 दिवस फ्री आहे का मॅडम? हा फ्री नाही आहे, 1,000 रुपये आहे. मी शेअर केलं ना तुमच्या ह्याच्यामध्ये, हा हा 1,000 रुपये आहे. बरोबर. ते हा. नाही मॅडम, आता ह्याच्यात तर मला तिन्ही हे करायचे स्टेप बाय स्टेप, तर त्याचं पूर्ण हा, मग हे त्याच्यानंतर किती? तुम्ही पुढे पुढे ऍडमिशन घेऊ शकाल. मग म्हणजे मग तर मी तो पॅकेजच बनवलेला आहे पूर्ण. तर तसा अच्छा. पहिल्यांदा तुम्हाला जसं असतं ना, आपण की आता कसं आहे, हा विश्वास लोकांना यावा. आधी मला हे करावं लागत नव्हतं. संगीत आहे ना, जशी संगीता शिकली त्यावेळेस तर म्हणजे अगदी रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेल्या, तेवढ्या हा भरोश्यावर इतके लोक आले. पण आता तेवढं नाही होत. तर चला ठीक आहे, तुम्हाला पण विश्वास आला पाहिजे की मी कसं शिकवते किंवा मी खरंच जे बोलते ते देते का किंवा तसं होतेय का, ह्या गोष्टीचं तुम्हाला पण पडताळणी करणं जरुरी आहे ना. म्हणून हा स्वस्तात हा एक हा कोर्स ठेवलेला आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप मग तुम्ही शिकायचंय. पॅकेजच असतो तो ओके ओके पूर्ण मग पुढचा. तर शिकायचं तर चालेल. पूर्ण शिकायचं आणि तुम्हाला विश्वासही यायला पाहिजे ना सगळ्या गोष्टीवर, म्हणून असतं तसं. ठीक आहे. बरं. म्हणजे पहिल्या 3 दिवसाचं करायचं म्हणताय तुम्ही मॅडम?
हा, तर 1,000 रुपये भरायचे आहे. त्याच्या मी आता जसं हा हे हा शेअर करते आहे. याचे स्क्रीनशॉट म्हणजे हे काढ. हा कधीपासून चालू आहे मग हा? आता हा 26, 27, 28 3 दिवस म्हणजे आता 26, 27, 28. हा हो हो. म्हणजे आज काय 19 आहे ना मॅडम? हो हा म्हणजे 26, 27, 28 3 दिवस आहे ना हा? 3 दिवस राहणार आहे. हो चालेल चालेल ठीक आहे मॅडम. ओके. ठीक आहे. तर करतो मी याचे पहिले 3 दिवसाचं करतो हे. मग बिलकुल त्याच्यात बिलकुल मला करा. पुढचे पण करायचे आहेत. हो मॅडम. बिलकुल सर, बिलकुल करा. ओके ओके आणि थँक्यू मॅडम. हो, आणि यांनी हो. काय विचारलंय की नागपूरवरून कुठे आहात? म्हणजे नागपूर मॅम, नागपूरवरून कुठून आहात म्हणजे मी नागपूरला स्वावलंबी नगरला माझं हे आहे, ऑफिस आहे. स्वावलंबी नगरला. हॅलो. हा बोला. मॅम हा